हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादित आहात. मागच्या थोडंसं मेसेज पुन्हा बघितला का कोणी? काय आंटी, काय सिस्टर, कुणाकडे एवढा वेळ आहे म्हणणार तुम्ही, है ना? म्हणणार का असं? नाही. तिथे पण म्हटलं बघू नका, ऐका. काम करता करता ऐकायचं. रील्स बघताना त्यापेक्षा असं ऐकायचं, मेसेज लावून जायचं. हालेलुया. त्याचं कंटिन्यूशन आहे. जसं येशूने बोलले मी येणार आहे, मी लवकर येणार आहे. काय बोलले? मलाकी 3:1 मध्ये बोलले होते, ज्याची तुम्ही वाट बघत होता अचानक मंदिरामध्ये येईल. सडनली ही विल कम टू हिज टेम्पल. अचानक तो येणार आहे. आता आजचं पण मेसेज त्याला धरूनच थोडंफार आहे की आपण आज किती तयार आहोत त्याच्यासाठी. हालेलुया. आपण बघू इर्मियाचं पुस्तक, इर्मियाचं पुस्तक 4था अध्याय, त्यामध्ये 19वा वचन. जेरमाया 4:19. इर्मियाचा 4था अध्याय 21वा वचन. हा. माझी आतडी तुटतात हो तुटतात, माझ्या हृदयकोशास वेदना होत आहे, हा. माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे, माझ्याने स्तब्ध राहत नाही. हा. कारण माझ्या जीवा करण्याचा नाद रणशब्द तू ऐकला आहेस. समजलं वचन कुणाला? सगळ्यांना मिळालं का? इर्मिया 4:19, जेरमाया 4:19. पुन्हा एक पण आता लक्षपूर्वक आहे का? काय वचन सांगत आहे? लक्षपूर्वक आहे का? इर्मिया 4:19. हा. माझी आतडी तुटतात हो तुटतात, माझी आतडी तुडतात हो तुडतात. हा. माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत. काय व्हायला हृदयाला? वेदना. वेदना व्हायला लागले. हा. माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे, माझं अंतर्याम अस्वस्थ झालेलं आहे. हा. माझ्याने स्तब्ध राहत नाही. आता मला शांत बसता येत नाही. कारण माझ्या जीवा करण्याचा नाद रणशब्द तू ऐकला आहेस. हालेलुया हालेलुया. येशूचे येणे कसं असणार? तुतारीची नाद. हालेलुया. बघितली ना? जोरात येणार आहे. बँड वाजव नवरीला घेऊन जायला. साधा येणार नाहीये. हा? अगदी आकाश पृथ्वी सगळं सृष्टी बघणार बाबा कसं येणार आहे. मी तर काय सांगते, जे तयार आहे त्यांच्यासाठी हॅपी हॅपी, जे नाही त्यांच्यासाठी काय आहे? आता आमच्यासारखे लोक आम्ही तयार आहे, पण आम्ही काय हॅपी हॅपी नाहीये. कारण जे लोक तयार आहेत त्यांच्यासाठी आमचं मन तुटते, आम्ही मन आमचं रडते, आमच्या हृदयात वेदना होतात. काय हे लोक बदलत नाही. एक लक्षात घे, कुणीही किती नीतिमान मनुष्य असू दे, जर येशू त्याच्या जीवनामध्ये नाहीये ते स्वर्गाला जाऊ शकणार नाही. कितीही मनुष्य नीतिमान असू दे, कुठली व्यसन ना केलेला असू दे, आता जगाच्या पद्धतीने ते स्वतःमध्ये मी कुठलं पापच केलं नाही, पण येशू जीवनात नाहीये, स्वर्गाला नो एंट्री. स्वर्गाचा द्वार फक्त येशू आहे. आणि आपल्याला तरी सांगते, आपली आई आपल्याला गर्भ कसं धारण करते? वासनेने. वासनेने आपण जन्मलो. सो आमच्या रक्तातच पाप आहे. येशूचे रक्त आपल्यासाठी अवेलेबल आहे. आता आमच्यासारख्या लोकांचं की आज तुम्हाला वाटतं की तुमची जी लोक आज अजूनही येशूकडे नाही आहे, तुमच्या मनात दडपण येत नाही? तुतारीची नाद तर ऐकत आहे, आवाज आमच्या कानी पडत आहे. जगातून चारी बाजूने जे काही चिन्ह दिसत आहेत हे पूर्णपणे क्लॅरिफिकेशन आहे, येशू येत आहे. तुम्हाला माहित नाही किती लोकांना तुम्ही लक्ष देता जगामध्ये माहित नाही. आज एवढे बिलीवर्स आहेत जगामध्ये. मी बिलीवर्स म्हणत नाही, येशूची मुलं मुली एवढे लोक येशूकडे आलेले आहेत त्या दिवसांमध्ये, त्याला काही लिमिट नाहीये. भरपूर ठिकाणी संजीवनी आलेला आहे, भरपूर लोक वाढत आहेत, भरपूर लोक प्रभू मध्ये येत आहेत, पण ज्याला देवाने आमंत्रण दिले ते लोक अजूनही मागेच आहेत. कशामुळे? घमंड. मी जन्मता ख्रिस्ती, मला काही कोणी सांगायची गरज नाही. बरोबर आहे ना? मला कोण काय सांगतं? मी पहिल्यापासून आहे. तुम्ही आता आला हो मध्ये. काय म्हणतात? तुम्ही आता आला, तुम्ही काय आम्हाला शिकवता? आम्ही जन्मल्यापासून त्यातच आहे. ही पसरेगिरीमुळे अजूनही तिथे अडकून आहेत लोक. पण असं आम्हाला कानी आवाज येत आहे, आमचं मन तुटत आहे या लोकांना
22 पासून वाचूया आपण. 20 ते 22 पर्यंत वाचा. त्यामध्ये 20 ते 22. इर्मिया 4:20 ते 22. हा. नाशावर नाश पुकारला आहे. काय म्हणाले? नाशावर नाशावर नाश पुकारलेला आहे. सगळीकडे नाश आणि नाश सुरू आहे जगामध्ये. एका बाजूने देवाचा राज वाढत आहे, दुसऱ्या बाजूने नाशावर नाश सुरू आहे. आज कुणालाही डोळं दिसत नाहीये, डोळ्यावर पट्टी बांधलेलं आहे, कुणालाही काय दिसत नाहीये. पापाला उत्तू आलेले जगामध्ये. पुढे कारण सर्व देश लुटला आहे. हा पुढे माझे डेरे अकस्मात माझ्या कणाती क्षणात लुटले आहेत. काय व्हायला? लुटमार सुरू आहे ना, सगळीकडे वाईट व्हायला लागले. आज अख्ख्या कितीतरी मोठमोठ्या मंडळी चर्चा सगळे मॉल झालेत, सिनेमा थिएटर झालेत. लूट तुम्ही तिकडची लूट आहे, दुसरीकडे तंबू पसरले. पहिला चर्च बिल्डिंग बांधून केले, आता तंबूंमध्ये सुरू मोठे मोठे ग्राउंड मैदान. हालेलुया. देवाच्या कार्याला कोणी अडवू शकणार नाही. किती लोकांनी उलट पालट करू दे, कोणीही देवाच्या कार्याला थांबवू शकणार नाही. त्याचं काम जो सुरू केलं ते तो पूर्ण करणारा देव आहे. पण इथं काय म्हणता, एवढी सगळीकडे तयार सुरू आहे, सगळी लुटालुटी सुरू आहे, सगळं सुरू आहे. आमची लोक आरामात मस्त मजा घ्यायला दुपारची वेळ प्रार्थनेला झोपतं की बाई 2 तास. 3 ते 5 काय कुठे कुठे स्वप्न बघायचे दिवस. काय टायमिंग असतं 3 ते 5? आरामात. काय सिस्टर तुम्हाला काही समजते का हो? पहाटे उठून आम्ही काम करतो, परत संध्याकाळी काम करायला लागते. हे 2 तास आमच्या झोपायची वेळ आहे हो. जरा असं निवांत टीव्ही बघत बघत, मोबाईल बघत बघत. हालेलुया. लोकांची नियम, लोकांचा विचार. पण बाबा म्हणतात सगळीकडे लूट व्हायला लागले, वाईट व्हायला लागले, नाशावर नाश पुकारलेले आहे. पुढे 21. मी ध्वजा कोटवर पाहू, करण्याचा शब्द कोटवर ऐकू. कोटवर मी ऐकू. ही आवाज ऐकून, ही सायन्स बघून मी म्हटलं ना, आमच्या जीवनात आमच्या कुटुंबाचा तारा होण्याचं कारण एकच. 27 वर्षापूर्वी जेव्हा मी येशूला ग्रहण केलं, मी तरतरत होतो. असं मी तरतरत होते, क्षणोक्षणी मी तरतरत होते. मी झोपत नव्हतो, बसत नव्हतो, जेवत नव्हतो. मला एवढं भीती वाटत होता, आता येशू आले की माझ्या कुटुंबाचं काय होणार, माझा नवरा कुठे जाणार. कट्टर पुजारी, भीती मनामध्ये, यांचं काय होणार. मी आणि माझी मुलं एकदम सगळे प्रभूमध्ये आलो. मी ज्या दिवशी प्रभूमध्ये आलो, माझे 3 पिल्ले एवढेशे होते, तिघे पण आले देवाला माझ्या बरोबर. घाबरून घाबरून पप्पा पूजा करताना जाऊन लाईन मध्ये उभा राहायचे, त्या सगळ्यांना लावायचे दमाना. मग ज्या दिवशी मी येशूला स्वीकार केलं, मी म्हटलं मी नाही येणार. माझं लय कठीण होतं. मी एवढं डॅशिंग डेअरिंग नव्हतं तेव्हा. 1 नंबर मित्र, 1 नंबर घाबरणारे होतो. त्यावेळी माझ्यासाठी उभा राहिला. मी म्हटलं नाही, म्हटलं मी नाही लावून घेणार. कोणी शिकवले नाही, कोणी सांगितले नाही. बाबाचं टीचिंग येतं ना, त्यांना कुठल्या माणसाने शिकवायची गरज नाही. काही माहित नाही, एक प्रीचर माहित नाही, बिलीवर माहित नाही, कोल्हापूरमध्ये कोणी मला माहित नाही. पण म्हटलं नाही, म्हटलं मी हे लावून घेणार नाही. मी फक्त 27 वर्षाची उभा राहिलो ना, म्हटलं नाही करणार. एवढं भीती. ब्रदर तरी डॅशिंग माणूस, काय डेंजर माणूस होते. एवढं भीतीमध्ये उभा राहिलो, नाही म्हटलं नाही करणार. माझी पिल्ले रडत रडत जायचे, तिघे पडले. मम्मी तर कट झाली, अजून डेअरिंग आलेले. तिघे पण लाईन मध्ये उभा राहिली. पूजा झाली तर सगळ्यांना लावणार. एक दिवस रडत रडत तिघे, पप्पा आम्हाला नको, पप्पा आम्हाला ते नको, पप्पा. संपलं. समजाले का? पण मी रडत होतो ब्रदरांसाठी, रात्रंदिवस. ब्रदर आज सुद्धा साक्ष सांगतात लोकांना. माझी बायको झोपे सुद्धा हात बांधते, काहीतरी बोलत असायची. इन केस रात्रीची झोप लागली तर हात असा बांधलेला असायचा, आणि मी देवाशी बोलत राहायचे. आज किती सिरियसनेस आहे तुम्हाला लोकांना, किती तुमच्या कुटुंबाच्या लोकांसाठी तुम्ही आज वजन आहे. असं म्हणू नका माझ्या नवऱ्याचं तारण झालं, माझ्या आईचं तारण झालं, माझ्या मुलाचं तारण झालं. तारण झालं किती तुम्ही आहे स्वतः प्रभूमध्ये, किती तुम्ही प्रभूमध्ये आहे. आज तुमच्या पाहुण्यांचं काय, तुमच्या लोकांचं काय, काय सांगते या ठिकाणी. मन तर कापत आहे. शेवटचा घटका आलेले, शेवटचे दिवस आलेले आहेत. पुढे 22. कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाही. ती निर्बुद्ध असमंजस अशी मुले आहेत. वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण
बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही. काय म्हणतात देव बाबा? माझी मुलं निर्बुद्ध आहे. बुद्धी कुठं आहे? बुद्धी कुठं आहे? हा? बुद्धीच येशू आहे. का मी प्रेयर करायला पाहिजे? जीसस गिव्ह मी विजडम नॉलेज अंडरस्टँडिंग. ते आले की येशू आला. येशू मध्येच हे सगळं आहे. नंतर तुम्ही वाचून बघा कोलोसी 2:6 यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे बुद्धी आणि ज्ञान ख्रिस्तामध्ये गुप्त आहे. तुम्ही नंतर योग 28 अध्याय वाचला 28-28 मध्ये पण म्हणते देवाला जाणणे हा समंजसपणा आहे. देवाचा भय हाच बुद्धीचा प्रारंभ आहे. येशूला जाणून घेतले, येशूने आम्ही बनलो, आम्ही ऑटोमॅटिक बुद्धिमान होणार. बुद्धिमानच्या क्लासला जाऊन येतं फी भरून बनायची गरज नाहीये. हा समजलं का? कुठल्या क्लासला जायची गरज नाहीये. मूर्ख मठ्ठ ड मठ्ठ आम्ही लोक आज मोठे मोठे लोकांना आम्ही काउन्सिलिंग करतो. कशाला? येशू काय म्हणते? बुद्धी ज्ञान येशू देतो. तर येशू आपल्याकडे नाही तर बुद्धी नाही. हे लोक बुद्धिहीन लोक आहेत. पुढे वाईट करण्यात ती हुशार आहे. कशासाठी हुशार आहे? वाईट करण्यात. कोणतरी काय तर म्हटले रुसायला रडायला हुशार. एक नंबर हुशार. ले रडणार, दंगा करणार, नको ते करणार, नको ते बोलणार, रुसणार, पण चांगलं करायला ज्ञान नाही. प्रभू मध्ये आल्यानंतर पहिली रुसणे फुगणे बंद. ते क्लास काय व्हायला पाहिजे? बंद. दी एंड. प्रभू मध्ये रुसणे फुगणे नको. मग काय उपयोग आहे तुमचा जगातल्या लोकांमध्ये? हो काय उपयोग आहे? अरे बाहेरच्या लोकांना तुम्ही म्हणाल काय झालं की बाई रुसत नाही की हो, काय झालं की बाई फुगत नाही की हो, बघल तेव्हा हसते. हालेलुया. हसणारे सगळे खुशी नाही म्हणून हसतात. काय? येशूमुळे हसतात. येशूमुळे हसतात. लई लोकांनी जसं मी तुम्हाला सारखं म्हणतो ना, बिलीव्हरला म्हणजे लोकांना वाटते सोंग घ्यायला पाहिजे, साधू संतांसारखं राहायला पाहिजे, असायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही. अब्बा बाबा बाबा एवढं बाहेरून विचार थोडं आतून थोडं गाणं असतं. बी फ्री, बी फ्री. मोठ्ठीने आनंदी जीवन जगा. काय तिथे काही रेस्ट्रिक्शन्स नाहीये. पाप करू नका. दॅट्स इट. पाप करू नका. पापाचं देवाला वीट आहे. तुम्ही आनंदी राहा, हसत खेळत राहा, म्हणजे तुम्हाला बघून लोकांना जीव येऊ दे. हो बघ काय म्हणते? हे लोक वाईट करण्यात हुशार, चांगल्या करण्याची बुद्धी ज्ञान नाही. मागा दे बाबाकडे, मला चांगला करण्यासाठी बुद्धी दे देवा. होतो कुणाला होत नाही, त्रास होत नाही कुणाला. मुद्दामून आम्हाला चिडत असणार. काहीतरी आम्ही बोलावं, काहीतरी वाईट बोलावं, काहीतरी आम्ही बडबडावं, काहीतरी करावं. हे सैतानाचं काम असतं. हे बघायचं, असं निघून जायचं. समोर व्यक्ती थांबून जातात तिकडं तिकडं, काय त्यांना बोलताच येत नाही पुढं. तुम्हाला काय मला प्रत्येक चिची करत नाही. बसल्यापासून उठल्यापर्यंत, येताना इथं सोडूपर्यंत पूर्ण रस्त्यावर काय ना काय बोलतच असणार, काय ना काय म्हणतच असणार. उगाच मी काहीतरी मला राग यावं, मी बडबडावं. मी ऐकतो जोरात गाणं म्हणतो. त्यांचं कानाकडेच ना गाणं. शांत घरी पण काय पण बोलत असतात, लक्ष देत नाही आपण. काय पण असू दे, कधीतरी ही आपली परीक्षा असते का या गोष्टीला आपण स्ट्रॉंग होतो. अजून आम्ही नाही मलाच असं म्हटले, मलाच तसं म्हटले, माझ्याबद्दलच बोलले, सगळ्यांचे कपडे फोल्ड केले, माझे कपडे तसंच ठेवले. झालं. किरकोळ किरकोळ गोष्टी. समजा मी काय बोलालो? छोटे छोटे गोष्टी. सगळ्यांना जेवला का म्हणत, मला कोण नाही विचारले. हा मोठा प्रश्न आहे आपल्या बायकांना, आहे ना? आहे की नाही? तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले लोक हाय तो जगामध्ये असलेले लोक आहेत. लय लोक विचार काढत बसतात. मी त्या बायकांना एकच सांगतो, बाई जोपर्यंत तू करत नाहीस, तू वाढत नाहीस, कोण खात नाही, तर तुला कोण विचारायला पाहिजे? तुला कोण विचारायला पाहिजे सांगा बघू. तर दिलकी राहिली. आहे की नाही? आपली मर्जी. जेवण खाताना पण आपली चॉईस. कुठली भाजी करायचं माझी चॉईस. बाप कुठल्या पद्धतीची करायची माझी चॉईस. चपाती करायची का बाबा करायचं माझी चॉईस. मेरी मर्जी. आणि या लडके मला विचारले नाही, तू जेवलीस का म्हणून बोलले नाही, सगळे बसून जेवले, मला कोणी बोलवले नाही. काय रडून 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 4 किलो कमी करते. रडत नाही म्हणून माझं वजन वाढवलं.
मी रडते आत्म्यांसाठी. मी फक्त आत्म्यांसाठी रडते. लोकांची प्रेयर रिक्वेस्ट आले ना, माझा हात पाय माझं मन मी ओतून प्रार्थना करते. इथं आमेन म्हणते तिथं उत्तर यायलाच पाहिजे. हालेलुया. ह्यासाठी मी रडते. बाकी मला खायला नाही, मला नवरा असं म्हटले, मला मुलं तसं म्हटले, मला हे दुखायला लागले, ते दुखायला लागले. नो, अपने को तो खुद को दे दिया है. त्याचं काम आहे ते सांभाळायचं, आपलं नाही आहे. हालेलुया. काय म्हणते, या लोकांना चांगलं करायला बुद्धी नाहीये म्हणून रडत बसतात. आता बुद्धी कुठं पाहिजे, रडायचं कुठं पाहिजे? बाबाच्या चरणाजवळ. स्वतःला मोठा रडा, प्रार्थना करा. बघा तुम्ही किती वेगळा होणार जीवनामध्ये. पण तिथे रडत नाही. मला बोलले नाही, मला विचारले नाही, मला आणले नाही, मला केले नाही, इकडे रुसणं फुगणं नाही. मला एक सांगायचं आहे, ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे ते दिसून यायला पाहिजे लोकांना. आता मला पहिलं कोण फरक करतात? तुमची घरची आहे. बायकांना पहिला नवरा, पण ह्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हायला लागले. मला चटका बसायला जवळ आला त्याच्याकडे. समजायला पाहिजे नवऱ्यांना. पहिलं तिकडंच पहिलं समजते. ते नाही काहीतरी झालं, कसं तरी जगलो, काय तर व्हायला लागलं असं नाही. पूर्णपणे तुमचं जीवन वेगळं पाहिजे. चेंज पाहिजे आपल्या जीवनामध्ये, परिवर्तन पाहिजे. हालेलुया. आपलं जीवन पूर्ण परिवर्तन पाहिजे. आपण एक बदललेले लोक पाहिजे. कसं पण जगायचं नाहीये, कसं पण जगायचं नाही. म्हणून बायबल म्हणतात, ते वचन पुन्हा एक बार 22. यिर्मया 4:22. कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती निर्बुद्ध असमंजस अशी मुले आहेत. वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यास ज्ञान नाही. जे लोक देवाला ओळखतात ते कधीही चुकीच्या गोष्टींसाठी रडणार नाहीत. हालेलुया. त्यांनी मला ओळखत नाहीत म्हणून यांना चांगलं करायला माहित नाही. जेणे देवाला ओळखतात ते चांगलंच करणार, ते वाईट करू शकणार नाही. मी लय वेळा तुम्हाला सगळ्या पापाचं डेफिनेशन काय आहे. लय लोक म्हणतात व्यभिचार करू नका, चोरी करू नका, लबाड बोलू नका, खोटं बोलू नका, हे करू नका, काय काय तर म्हणतात. तुम्ही काय म्हणणार? माझे स्टुडंट्स आहेत ना, शिकले. हालेलुया. काय म्हणते याकोब 4:17? ज्याला चांगले करणे माहिती असून जर तो करत नाही, ते जो त्याला पाप आहे. वाचा ते, वाचा सगळ्यांना, काय लोकांना गरज आहे. याकोब 4:17, जेम्स 4:17. काय झालं? याकोब 4:17. याकोब 4:17. हां. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. हालेलुया. बिनकामाचं रडू नये. आपल्याला माहित आहे, पण उगाच रडायचं. मी तुम्हाला जसं मगाशी बोललो, सगळ्या कुटुंबाच्या लोकांना जबाबदारी देवाने आमच्या हातामध्ये दिली आणि आम्ही, मला कोणी विचारत नाही, मला कोण बोलत नाही, मला कोण बघत नाही, आम्ही रडतो. किती वाईट आहे. हालेलुया. काय म्हणते, चांगले करणे आम्हाला माहित आहे. आरामात जेवण करा, सगळं पटापट हसत हसत ठेवा. सगळ्यात पहिलं तुम्ही बसा, या जेवायला, या जेवायला या मला सगळ्यांना. कसं वाटते ते? कसं वाटते? परिस्थिती बदला. स्वतःपासून सुरुवात करा. स्वतः बदला. स्वतःचा विचार बदला. रुसापुसी करू नका. स्पष्टपणे म्हणते, ठेवा सगळं. तिथं करून ठेवा, तिथं घेऊन जाऊन ठेवायचं आणि आत उभारायचं. कोण हात मारतात का बघूया, कोण हात मारतात का बघूया, मला कोण बोलत. हे लोक करतात. दाखवा लागला मला पवित्र आत्मा, वोट करून दाखवू शकतो. हु इज दॅट पर्सन? समजायला मी काय बोलायला? सगळं करणार, घेऊन जाऊन ठेवणार आणि आत जाऊन बसणार. इथं बसणार नाही जेवणाकडं. कोणतरी बोलतात का बघूया, कोणतरी बोलतात का बघूया, थांबा की बघूया बघूया. कोण कुणाच लक्षात येत नाही, सगळे जेवण सुरू करतात. मग रडत बसायचं इथं. आत रडत बसायचं. मला नाही बोलवले. एवढं कष्ट केलं, 2 तास 3 तास काम केलं, एवढं तुकडं गाजर कट केलं, मोजून मेजरमेंट लावून, आणि मलाच नाही बोलवले. हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगते, चेंज. ज्याला चांगले करणे माहिती सुद्धा तो करत नाही, ते पाप आहे. तुम्हाला माहित आहे तुम्ही कसं जगले पाहिजे. तुमचा आनंद माणसामध्ये शोधू नका, कधी तुम्हाला मिळणार नाही. तुमचा आनंद प्रभूमध्ये शोधा. फुल ऑफ जॉय आहे.
त्याला बघा कधी तुम्ही निराश होणार नाही. कुठली परिस्थिती मला रडवू शकणार नाही. परिस्थिती किती बिकट त्याला तुम्ही उभा राहणार एक योद्धासारखा. तुम्हाला बघून ते घाबरणार. जाऊन पुन्हा कळालं म्हणे. काय म्हणणार ते? जाऊन पुन्हा कळालं बाबा, चला जाऊया. रडकं केलं आणि जर चहा घेऊन येते की ते चहा लय चांगलं घर मिळालं रे या पार्टी करूया. काय पाहिजे? रेसिस्ट द डेव्हिल. प्रभूच्या हाताखाली लीन व्हायचं, सैतानाला अडवायचं शिका. लीन होत नाही ते कायम मित्र रडकं, त्याला काही समजत नाही. बायबल सांगते तो येत आहे. ते बँड वाजाचा आवाज खाली पडत आहे, चारी बाजूनी एक साईन येत आहे, तो येत आहे लवकर. होशिया 4 अध्याय 1 आणि 2 वाचूया. होशिया 4:1 and 2. होशिया 4:1 आणि 2. होशिया 4:1 आणि 2. इस्रायल लोक परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाहीशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशाबरोबर वाद करीत आहे. काय झालेलं आहे देशामध्ये? काय नाहीये? सत्य, दया, देवज्ञान. नोइंग द लॉर्ड. देवाला जाणून घेण्याचा एक ज्ञान. देवाला जाणून घेणे हा ज्ञान आहे. होशिया 4:1 आणि 2. हालेलुया. देशातून सत्य नाहीये, दया नाहीये, देवाला जाणून घेणारा ज्ञान नाहीये. ज्याला ज्ञान आहे तो देवाला जाणून घेऊ शकणार नाही. बायबल काय सांगते? हे नसल्या कारणाने देव काय म्हणत आहे? वाद करत आहे ते पप्पा. सत्य येशू आहे, बरोबर आहे ना? मार्ग, सत्य, जीवन कोण आहे? येशू आहे. देशामध्ये असत्य नाहीये, येशू नाहीये. कळालं तुम्हाला? लक्षपूर्वक आहे. पुन्हा एक बरोबर. होशे 4:1. इस्रायल लोक परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाहीशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशाबरोबर वाद करीत आहे. हालेलुया. देशातून सत्य, दया आणि देवज्ञान, देवाला जाणून घेण्याचं ज्ञान नसल्या कारणाने देव वाद करत आहे. देव जर वाद करायला कोण त्याच्या विरुद्ध उभा राहतील? कोण जिंकतील? आहे का कोण जिंकणारे? हे आम्ही देवाला जिंकतो, आम्हाला लय ज्ञान आहे असं म्हणारे कोण आहे? आता देशाशी देव लढत तर काय होणार? काल एक स्टेटस लावलं होतं, किती लोकांनी बघितलं मला माहित नाही. इंडिया बद्दल भरपूर प्रोफेसी सुरू आहे जगभरात. भारत देशाला काय होणार आहे लय लोकांनी संदेश भविष्यवाणी सांगितलेला आहे. भरपूर हट्टीपणा, जिद्दपणा भारतामध्ये लय जोरात सुरू आहे. पण माहित आहे तुम्हाला, रिसेंट एक मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे. खूप मोठा देवाने आमच्या पक्षाला लढवून त्यासाठी खूप प्रयत्न सुरू होता आणि ते विजय आम्ही झालेलो आहोत. खूप इतकं भयंकर रूल्स काढले होते त्या लोकांनी, देवाने त्यांना काली पाडली. जिंकलो आम्ही त्या गोष्टीमध्ये. देव आपल्या पक्षाने लढत आहे. आता रिवायवल आपल्या देशामध्ये जोरात येत आहे, तर शत्रू पण काही गप बसत नाही ना. तो त्याचा परीने कार्य सुरू केलेला आहे. बघत तिथं काय नाही गोष्टी करत त्याचा प्लॅन सुरू आहे. बघत तिथं काय नाही काय अनर्थ करण्याचं सुरू आहे. बायबल काय सांगते स्पष्टपणे, आज जगभरात मोठमोठे देवाचे सेवक असू दे, छोटे छोटे संदेश असू दे, त्यांच्याद्वारे देव बोलत आहे, भारत देशावर माझा क्रोध येत आहे. परवा एका संदेशाने 10 ऑक्टोबरला एका यंग आफ्रिकन सेवकांनी डिक्लेअर केले, भारतामध्ये 8 ते 9 मॅग्नेटचा अर्थक्वेक येणार आहे, भूकंप येणार आहे. 8 ते 9. विचार करा, हे आता फिलिपिन्स मध्ये चाललेले आहे, त्याच्या पलीकडे भारतात होणार आहे. त्या लोक क्लिअरली बोलत, नावासकट त्यांना सांगितलं रिपेंट, पश्चाताप करा. तो क्लिअरली बोलत. मे बी मास्टर्स आता पण तुम्हाला दिसतील वाटतं. मोठे मोठे बिल्डिंग कोलॅप्स झाल्या, बिल्डिंग पडायला खाली. देव त्याच्या लेकरांना वाचवणार, लक्षात घ्या. पण जे नाही आहे त्याचं काय होणार? तुम्हाला भीती वाटत नाही? तुमचं मनाला काही काळजी वाटत नाही या गोष्टींची? हे सगळे ते चिन्ह आहेत, येशू येत आहेत, लवकरात लवकर येत आहेत. तर तेच म्हणते, देव ज्ञान नाहीये, सत्य नाहीये, सर्वकड प्रत्येक ठिकाणी वाईट सुरू आहे, म्हणून देवाला या गोष्टीची किळस आहे. पुढे दुसरे शपथ वाहून ती मोडणे
मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे यास भूत आला आहे. रक्तपातामागून रक्तपात होत आहे. किती क्लिअर बघा. एक एक पॉइंट वाचता. शपथ वाहून ती मोडणे. शपथ वाहून प्रॉमिस करणे. मी असं करतो. तुम्ही किती वेळा प्रॉमिस करता हो देवाकडे? किती वेळा प्रॉमिस करता? पश्चाताप करता, रडता बिडता, देवा मी रोज प्रार्थना करणार, मी रोज बायबल वाचणार. करता का तसं? करता का? पाळता का? बायबल काय सांगते? पहिलं तेच आहे. शपथ वाहून पूर्ण ना करणे, प्रॉमिस करणे ना करणे. कुठली पण गोष्ट असू दे. मी तुला स्पिरिच्युअल प्रेयर बद्दल सांगत नाही. कुठली पण गोष्ट. काय काय लोक म्हणतात लई त्रास आला की ना लई रडून प्रार्थना, मला असं झालं ना, दे बाप्पा मी तुला हे देतो, तुला ते करतो, असं करतो. मिळाला लक्षात पण नसते. काहीतरी बोललो देवाला, नवस केलेला असतात. शपथ वाहून मोडणे म्हणजे तेच आहे. प्रॉमिस करतात पण देत नाही, पूर्ण करत नाही, विसरून जातात. पुढे मनुष्यवध करणे. आता सुरू आहे ना माणसांना काय बाजी कापण्यासारखं कापलं तो. कसं कापलं माणसांना? बघल तिथं मध्ये तरी काय तुकडं तुकडं पिशव्यांमध्ये बांधतो, कोण शिजवून खातो, कोण फ्रीज मध्ये साठा करून ठेवतो. काय आहे? देव डोळे बंद करून बसले का? ही आज काही नवीन स्टोरी नाही. बायबलमध्ये पण बायकांनी स्वतःच्या मुलांना शिजवून काढलं. बायबलमध्ये पण घडले या गोष्टी. पण आता काय भूतू आले त्या गोष्टींना, जास्त वाढली या गोष्टींची. माणसांचं वध. पुढे चोरी करणे, व्यभिचार करणे. चोरी व्यभिचार काय सिस्टर? चोरी व्यभिचार आणि हे तर लोणचं पापड एवढं नॉर्मल आहे. व्यभिचार म्हणले की काय सगळी करतात. त्यात काय किती इझी. व्यभिचाराला आमची लोक काय म्हणतात? तो साधं घेतले तो. बायबल म्हणते जार कर्म देव द्वेष करतो. येशू तर स्पष्टपणे म्हणले एखाद्या परिस्थितीला त्या नजरेने बघितला तरी तू पाप केलास. तर आमची लोक कपडे बदलल्यासारखं रोज काहीही यांना फरक वाटत नाही. काय व्हायलंय? व्यभिचार, चोरी, लबाडी. कोण करतं ते सगळे? मी म्हणतो नाही सगळे पाहुणे आहेत. जे साधारणपणामध्ये पाहुणे आहेत ना, ब्लड प्रेशर, शुगर, मग थायरॉइड. कसं असतं? डॉक्टर आहेत आमच्या इथं. ब्लड प्रेशर, शुगर, मग थायरॉइड. एकानंतर एक येते. तू पहिले चल, तू जन्माय आया, तू जन्माय आया, तू जा पहिले, मी नंतर येतो, तुझ्या बरोबर मी येतो. मग डॉक्टर पहिला म्हणतो हे काय ते आहे का, ते आहे, हे असलं की ते असणार, ते असलं की असणार. झालं डिक्लेरेशन. तसं आज माणसांना पाप करणाऱ्या लोकांना दैव ज्ञान नसल्या कारणाने यांना काही फरक पडत नाही. आरामात पाप करत झालं. तेव्हा मी काय काय केसेस हँडल करायला काय सांगण्याच्या पलीकडे आहे. ज्या नवऱ्याची मुलं लग्नाच्या यशला आल्यात आज ती माणसं असली पापात आहेत, सांगणे पण नको. पुरुष बायकांसारखा व्यभिचार करतात, पुरुष व्यभिचार करतात. आता त्याला काय सांगायचं? काय सांगायचं? सोडोमन गोमोरला देवाने का नाश केले? का नाश केले? यासाठीच. होमोसेक्सुअल. पुरुष बायका, नवरा बायकोची लग्नाची गरज नाही. बाबाने नवरा बायको करा रे, जनरेशन वाढवा रे, असं तिथं सांगितलेलं सुरुवातीपासून. सोदोम आणि गोमोरामध्ये लोकांनी ह्याला ब्रेक केले. पुरुष मी म्हटलं ना तुम्हाला मध्ये पण एकदा शिकवलं. सुरुवातीला बायका सेफ होते, थोडंफार पुरुष सेफ नव्हते. पुरुषांना रेप करायला घरात घुसायचे माणसं. सांगितलं तुम्हाला काय उदाहरण बायबल मधून, खोटं नाही, स्टोरी नाहीये. पण आज ती परिस्थिती आज बिलीवर्स मध्ये आहे. म्हातारे झाल्यात पण त्याच्यात ते गोष्टी गेलेल्या नाहीये. डेलिव्हरन्स मिळाला देवाच्या कृपेने. 2 व्यक्तीने या वर्षात मी डेलिव्हरन्स मिळवून दिले. त्या गोष्टी देवाची कृपा आम्हाला वापरून घेतली. दोघे पण मोठे आहेत. एक तरी वेल एज्युकेटेड मुलगा, त्याच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडल्या, त्यांना ते स्पिरिट त्याच्यामध्ये कार्य करत होता. आजपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कार्य करत. रिसेंटली 6 महिन्याच्या त्या मुलग्याला मी बोललो, पूर्ण डेलिव्हरन्स मिळाला. अजून एक व्यक्ती याच ठिकाणी आले होते प्रेयरला, त्यांना पण देवबाने पूर्णपणे सोडवले. ही इज 50+. समजायला मी काय बोलालो?
बिलीवर्स कोण आहे ते लोक? चर्चला जाणारे, पुढं राहणारे, बायबल स्टडी केलेले, बायबल कॉलेज केलेले लोक. आता काय म्हणतात बायबल? ते बाबा आवाज यायला लागले, मी ऐकायला लागलो, माझं मन तुटा लागले, माझा काप सुटला मला, कारण बाबा येत आहे. तर काय सांगते? अनादर वाढलेली आहे, दैविक ज्ञान नाही आहे, देवाचा बुद्धी नाही आहे, लोक भटकाल्यात. पुढे रक्तपातामागून रक्तपात होत आहे. मर्डर म्हणजे मर्डर. काय तू भासलास मला बघून उडवले, माझ्या गाडीला धडकलास उडवलं, काहीच राहिलेलं नाहीये, भीतीच नाहीये. रक्तपातावर रक्त, जीवन ह्याला किंमतच नाहीये. या जीवाला वाचवण्यासाठी येशू जगाला आले, स्वतःला दिली, पण आज या जीवाची किंमत नाहीये जगामध्ये. रक्तपातावर रक्तपात. बघा तिथं मर्डर. काय झालं? असं केलं म्हणून मारून टाकले. मी पेपर वाचत नाही. मी पूर्वी लई वेळी होतं न्यूज ब्रदर सारखं सांगायचे ना. मी ना टीव्ही बघते, मी टीव्ही मध्ये कधी युट्यूब मध्ये गाणं लावून ऐकत असतो. ते पण संध्याकाळची माझ्या पिल्लांच्या घरात काम करत गाणे लावून मी ऐकत असते, किंवा कुठलं तरी मेसेज लावून ऐकत असं असं काहीतरी करतो. अदरवाईज मला न्यूज आता काय ते नाहीये. पेपर रोज घरात पडलेला असते, इव्हन मी नाही वाचत, अजिबात वाचत नाही. काल ब्रदर फास्टिंग पिरियड मध्ये होते, पेपर तिथं वरती होता आणि वरतीच असं दिसत होतं, पोरगेच्या वाढदिवसाच्या दिवशी बाबा मेले. म्हटलं जरा असं म्हणायला लागलं, पोरगेच्या वाढदिवशी बाबा मेले, कसं काय मेले? जस्ट असं हेडलाईन्स वाचली. पोरगेचा बर्थडे म्हणून बाबाने पार्टी दिली मित्रांना. पार्टी द्यायला गेले, काय झालं माहित नाही, मित्रानेच बाबाला याला मारून टाकले. विचार करा, जीवन जगामध्ये किंमत नाहीये, पण येशूसाठी एक आत्मा मौल्यवान आहे. जे लोक त्याच्या आत्म्याने भरलेले त्यांच्यासाठी पण एक आत्मा मौल्यवान आहे. आमच्यासाठी आत्मा मौल्यवान आहे. आम्ही रडतो एक आत्मेसाठी. तर ते सांगते बायबल स्पष्टपणे म्हणते, तो येत आहे, पण लोक असल्याने जगामध्ये पापावर पाप वाढलेला आहे, वाईटावर वाईट वाढलेला आहे. चारी बाजूने अनादर, रक्तपात, वाईट सुरू आहे, व्यभिचार सुरू आहे, चोरी सुरू आहे, कुणालाही काही फरक पडत नाहीये. यशाया करूया, यशाया 28, 22 आणि 23 वाचूया. आयझाया 28, 22 and 23. यशाया 28, 22 आणि 23. आता हेटाळणी करू नकोस, नाहीतर तुमच्या पेढ्या जास्त आवडतील. कारण सर्व भूमीवर निश्चयाने येणारा जो भयंकर नाश, त्याविषयी प्रभू सेनाधीश परमेश्वर याच्याकडून मी ऐकले आहे. कान देऊन माझी वाणी ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका. काय म्हणतात परमेश्वर? आता हेटाळणी करू नका, आणि जरा थांबतो, नंतर ऐकतो. आता मी परत सांगतो, उरलेलं जीवन देवाला देऊ नका. हो, उरलेलं देऊ नका. आता काय होत नाही. काल एक टीचर मला भेटायला आले होते प्रेयरला. त्या बहिणीला मी एकच म्हटलं, पूर्ण जीवन टीचिंग मध्ये घालवला, रिटायरमेंट जवळ आली, आता तरी जरा सिरियस म्हटलं प्रेयर मध्ये. म्हटलं असा विचार करू नका, आता पुढे काय, रिटायर झाले की जसं शाळेला जायचे तसं जाऊन सेवा करायची. हसली ती बहीण, म्हणजे तिचा विचार तेच होता. काय आहे लोकांचं, उरलेलं तुमच्या देवाला नको आहे. आज तुम्ही जगात बघितलं, मी एवढा देवाला धन्यवाद. काय रिवायवल आहे. सगळे धन्य प्रिशियस, वेल एज्युकेटेड, स्वतःला ओतल्यात तो देवासाठी, ओतल्यात. आज एक सेवकाची मी साक्ष ऐकत होतो, राजपूत घराण्यातला माणूस. कोण? राजपूत घराण्यातला माणूस. मी सारखं म्हणायचे, असलं अभिषेक देत आता, असं ते त्यांचा वापर करायचा जगामध्ये, आणि मला त्याचे साक्ष पाहिजे होते. मी मला सारखं म्हणायचे, साक्ष काय असेल, हे तरी वेगळं वाटतात. आणि देव असलंच कुणाला वापरत नाही, कुणाला पण असंच घेऊन वापरत नाही. देश मस्ट बी सम टेस्टिमनी. जीवनात काय तरी एक साक्ष पाहिजे, त्यांनाच देव हातात घेत आणि वापरून घेतो. बायबल काय म्हणते, ज्याची जास्त पापांची क्षमा झाली, तो माझ्यावर जास्त प्रेम करतो. मी काय पापच केलो नाही, मी काय पापच केलं, त्याला देव वापरत नाही. तुझं पापच तू जास्त केली नाही, मग मी तुला ज्या क्षमा केली नाही, तू माझ्यावर जास्त प्रेम करू शकत नाहीस. बरोबर आहे. जे देवावर जास्त प्रेम करतात तेच देवाला जाणून घेऊ शकतात. मग ह्या व्यक्तीची मी साक्ष ऐकत होतो, इंजिनिअरिंग शिकत होते,
इंजिनिअरिंग करत असताना अचानक आजारी पडले. त्यांना माहित नाही नेमकं काय आहे, काय व्हायला लागलंय काय माहित नाही. आणि कट्टर भक्त, गाडी घेऊन लांब लांब कुठलं त्यांच्या देवस्थानात तिकडे कायम फिरायचे, कायम तिकडे जायचे. आणि इतकं फेमस लोक हे लोक. आणि ह्याच्यामध्ये आणि पहाटे 4 वाजता उठून मध्यरात्री 12ला उठून ते स्टार बघायचे, ते काय त्याचे सगळं ते करायचे म्हणे. आणि घरात लई श्रद्धा, लई भक्ती या गोष्टींची. इतकं हे करत असताना काय माहित नाही इंजिनिअरिंगला गेले, ते पण कसं गेल्यानंतर अचानक आजारी पडले घेऊन गेले. काय समजेना, एकानंतर एक आजारी सुरू झाली. ऍडमिट केले हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणाले सायकॅट्रिक डॉक्टरला दाखवायला पाहिजे. ते ट्रीटमेंट सुरू केली. एक तरुण मुलगा, इंजिनिअरिंग करणारा मुलगा, जेव्हा ते सुरू केले म्हणजे इलाज वगैरे, काय समजेना, फिट्स यायचे म्हणे, कुठं पण पडायचे, बेशुद्ध व्हायचे, काय समजेना, कुणाला काय समजत नव्हतं. आणि मला ते काय सुसाईड करून मारायला पाहिजे, आत्महत्या करायचं आणि मरायचं, हाच डोक्यात. अशा परिस्थितीमध्ये एक मित्र आला घरी. आणि मित्राने त्यांना सांगितले येशू बद्दल, तू काय मला फसवू नकोस, तू काय मला येशूविषयी काय सांगून मला काय धर्मांतर करायचा प्रयत्न करू नकोस, असा डोक्यात. त्यांना म्हटलं काय नाही, म्हटलं या मी एक व्यक्तीकडे घेऊन जातो, तुम्ही तिकडे या. मी ह्यांना म्हटलं काय कुठे घेऊन जाणार आहे काय माहित. घेऊन गेले. ह्यांना वाटलं कोणतरी पांढर जगा बिगा घालून क्रॉस बीस घालून उभारलेला असतील. तर साधा एक पोरगा होता म्हणे कोणतरी, तिकडे घेऊन गेले. ते पोरग्याने यांना येशूबद्दल थोडंफार सांगितले, येशूने क्रॉसवर मेले. काय सांगायला बाबा म्हणून, तू काय पण करायला, मी काय तुम्हाला फसणार नाही. आजारी आहे, पूर्ण बरं नाही आहे, पण डोक्यात काय तुम्ही मला फसवायचा किती पण प्रयत्न करा, मी काय फसणार नाही असं डोक्यात. शेवटी त्यानं काहीतरी बोलला आणि गेला म्हणे. परत गेल्यानंतर मग थोड्या वेळाने, थोड्या दिवसानंतर परत एकदा घेऊन गेला तिकडं. तर म्हणल्या त्या दिवशी रात्रभर झोपायचं नाही म्हणे, रात्रभर झोप लागायचं नाही, दिवसभर फिटसून कुठं पण पडायचा. आणि अचानक बघितले की दवाखान्यात जाग आली ना, सलाईन लावलेला असायचं, दवाखान्यात असायचं कायम. मग हे बघून इतकं फेडअप झालं म्हणा, आता काय नाही म्हटलं, आता मरायचंच, आता जगून काही उपयोग नाही असं विचार करत असताना मग परत एकदा त्या सेवकाला तिकडे घेऊन गेले, त्या पोरगीकडे. मग तिने गेले, तिने म्हणल्या तुझं जीवन बदलायचंय का, तुला बदलायचंय का. म्हटलं हो, ते तरी पाहिजे मला येशू नको, मला काय नको, पण माझं जीवन बदलले पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मला बदल पाहिजे. मग तिने म्हटलं हो की तुझ्या जीवनामध्ये बदल पाहिजे ना, तर तू एक काम कर, डोळं बंद कर, मी जे प्रार्थना सांगतो ते सांग, येशू माझ्या मनात ये. काय बोला, आज का आमची लोक बदलत नाही, एवढं वर्ष प्रभू मध्ये असो, मन उघडत नाही देवासाठी. समजायला वर्णवर म्हणणार, स्तुती करणार, आराधना करणार, भक्ती करणार, चर्चला येणार, मीटिंगला येणार, प्रे करणार, हे मात्र बाप्पा हे नाही देणार, हे मागायचं नाही. करतात की नाही? का तुम्हाला देवबाबाबद्दल डीप लव येत नाही? का तुम्हाला येशूबद्दल ते आकर्षण, ते प्रेम वाटत नाही? कारण हे दिलेलं नाही देवाला. जो हे देतात ना, वेडे होतात त्याच्यामध्ये. लव कसं होतो? लवचं साईन काय आहे? लवचं साईन काय आहे? घाबरू नका. तुमच्या नवऱ्याबद्दल, तुमच्या त्यांच्याबद्दल मी विचारत नाहीये. लवचं साईन काय आहे? हार्ट. हार्ट ना? ते हार्ट तिथं दिलं तरच लव येणार ना. ही तुम्ही दुसऱ्या तिसऱ्यासाठी ठेवलेलं असणार, तिकडचं लव तुम्ही कसं जाणून घेणार? तुम्ही पण 3 मुलाची आई आहे, माझा पण नवरा आहे, तर मी पण लय प्रेम करतो सगळ्यांवर, पण ही हार्ट तिकडे आहे. हे कुठे आहे? तिकडे आहे. ही देवाला देत नाही तर तुम्ही आशीर्वादित होत नाही. मग त्याने म्हणला तू फक्त एक शब्द बोल, येशू मी तुला माझ्या मनात घेतो, माझ्या हृदयात घेतो. आय ओपन माय हार्ट फॉर यू. माझं मन मी तुझ्यासाठी ओपन करतो, उघडं करतो. एवढं बोल म्हणल्यात. आणि काय ते 2 शब्द बोलले म्हणे. 30 सेकंडची प्रेयर. किती? 30 सेकंडची प्रार्थना ऐकली आणि निघून घरी गेले म्हणे. घरी गेल्यात त्या रात्री, झोपल्यात काय माहित नाही. घरी गेले रात्र झाली, झोपले नाही, गच्चीवर गेल्यात म्हणे. आणि संडे होता म्हणे त्या दिवशी. त्यात आणि एका बाईने कोणतरी मेसेज देत होती म्हणे चर्चमध्ये, गॉड इज लव, देव प्रीती आहे. हो म्हटलं, देव प्रीती आहे? हे कुठं मी ऐकलंच नाहीये आजपर्यंत. मी लहानपणापासून एवढं भक्ती करतो, पण देव प्रीती मी ऐकलं नाहीये.
देवाचे वेगवेगळे रूप मला दाखवलंय. देव प्रति मला माहित नाही. शेवटी टेरेसवर उभा राहून मूर्ती बघितल्यात म्हणे, तू देव आहेस काय? कुठं आहेस का तू देव? तू देव असलं तर तू मला सांग, तू खरं माझ्यावर प्रेम करतोस का? जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर किती प्रेम करतोस? काय तू देव आहेस ना, देव प्रेम करतो म्हणतात ना, तर तू माझ्यावर प्रेम करतोस का? पहिला प्रश्न. जर तू माझ्यावर प्रेम करतो तर किती प्रेम करतोस माझ्यावर? काय उत्तर आलं नाही म्हणे. टेरेस जाऊन उभारल्यात, वरडून 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 बोलून बोलून काय कुठून काय प्रश्न काय रिप्लाय आला नाही, काय जाऊन आपल्या घरात झोपले म्हणे. घरी जाऊन झोपले बाबा आल्यात. बाबा सोडत नाही. जे करेक्टपणाने हाक मारतात त्याला तो कधी सोडत नाही. बाबाला म्हणे जर्मया 31:3 असं आले म्हणे. जर्मया 31:3 यानं काही समजा ना, कारण माणूस बायबल वाचलेला नाहीये कधी. जसं मी तुम्हाला बोला माझ्याबद्दल, एस्तर मला रात्र बाबा सांगत होते. मी म्हटलं एस्तर कुठं? गरीबरी पुस्तक आहे काय आहे? हिरमया 31:3 म्हणून सांगितले म्हणे. जेव्हा ते सांगितल्यानंतर पटापट मित्राला फोन लावले, जो पोरगा पहिला येऊन यायला सांगितले. त्याला म्हटले बाबा हिरमिया 31:3 ही काय आहे? मग त्याला म्हटलं मला हा बायबल मधलं वचन आहे. मग ते म्हटलं काय झालं? म्हटलं नाही असं झालं रात्री. आता आम्ही लोक लय हुशार ना, घे मी तुला सांगतो लगेच, तू ये माझ्याकडे. जो त्याला पळत पळत ते मित्राकडे गेला म्हणे. मित्राला म्हटलं बघा असं झालं. मग ते बायबल काढून हिरमिया 31:3 मध्ये म्हणते आय लव्ह यू तरी आहेस आणि किती प्रेम करतोस? एव्हरलास्टिंग लव्ह, सर्वकालिक प्रेमयुक्तीने मी तुला जवळ केलेला आहे. माझा आवडता वचन माझ्या साईडला आहे. असं माझ्या मी जिथं झोपते ना, माझं टेबल साईड टेबल छोटं तिथं आहे ते. आय हॅव लव्ड विथ एन एव्हरलास्टिंग लव्ह. जेव्हा ते वाचून दाखवल्यानंतर बापरे, मी काय म्हटलं, देव आहे काय? प्रेम करतोस काय? करतोस तर किती करतोस? एवढं एव्हरलास्टिंग लव्ह. ते समजून पटापट तिथून झालं. बाबा एन्काउंटर सुरू केले. आज तो व्यक्ती जगात 1 नंबर प्रीचर आहेत आता इंडियाचे. हालेलुया हालेलुया. किती देवाचे महान सेवक आहेत जे आपलं मन उघडतात, जे देवाला देतात, जे कर्णाची वाणी आवाजाकडे लक्ष असते, तेच आत्मेसाठी वज्ज असतो. देव कुणाला पण उभा करत नाही. माझं माझं मला पाहिजे आणि पाहिजे. एक घर आहे दुसरं घर पाहिजे, 4 ड्रेस आहेत आणि 4 ड्रेस पाहिजे आणि नवरा येते असं जरी मागणारे लोक असतील, देव कसं देणार हो सांगा? आज देवाचे महान सेवक जगामध्ये एवढी संजीवनी आहे. मी परत सांगतो, लहान लहान मुलांपासून मोठे मोठे लोक प्रभूमध्ये आता ते आणि देवाचे सेवक लोक म्हातारे गेल्या साईडला, ते साईडला लांब आहेत. सगळी यूज असं नाही की शिक्षण नाही म्हणून बॅग अडकून आले, वेल एज्युकेटेड सगळे. कितीतरी महान सेवक आहेत इंडियामध्ये. किती अभिमान. हे सगळं काय दाखवते? बाबा येते. हालेलुया. संजीवनी सृष्टीच्या दिगंतापर्यंत माझं वचन जायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या कानी माझं वचन जायला, तेव्हा मी येणार. फर्स्ट साइन आहे गॉस्पल सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे. ते होत आहे काम आता. म्हणजे काय सांगते, एका बाजूने वाईट वाढायला लागले, रक्तावर रक्त, पापावर पाप, पण आमच्या लोकांना अजूनही सिरियसनेस नाहीये. एकदा दारू पिले की काय होते, एकदा पाप केले की काय होते, एकदा खोटं बोलले की काय होते, एकदा फसवले की काय होते, यामध्ये स्वतःला फसवून घ्यायला आमची लोक अजूनही. बायबल काय म्हटले, तुमच्या आधी कसबिनी आणि जकादा स्वर्गाच्या राज्यात चालले. आमचे लोक आम्ही म्हणतात, आमचं आम्ही जन्मता म्हणा पाठीमागेच राहिलेत. पण बाकीचे लोक कुठे चालल्यात? राजपूत. एक महान सेवक आहे या जगामध्ये. काय म्हणते त्या डोळा छोटा बेबी आहे त्यांना, छोटं बाळ आता त्यांना. विचार करा काय देवाचं कार्य सुरू आहे. त्यातून हेच दाखवते की येशूची येणे अगदी जवळ आहे. हालेलुया. मला भरपूर सांगत होते, सगळं तुम्हाला रेफरन्स दाखवले की होणार नाही. आय टेक यू फास्ट. हालेलुया. जसं मागच्या वेळी तुम्हाला मी एक शब्द वचन सांगितलं, त्या वचनाप्रमाणे आपण पुढे जाऊया. प्रेषित 2:4. देवाने या कुठील परिस्थितीमध्ये, या वाईट दिवसांमध्ये आम्हाला काय म्हणतात ते बघा. प्रेषित 2:40.
ऍक्ट्स 2:40. प्रेषित 2:40. हा. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. हालेलुया. जे कोणी स्वतःला समर्पण करतात, जे देवाच्या हातामध्ये पडतात, त्यांच्यासाठी देवाने स्पेशल म्हणतात. या कुटील पिढीपासून स्वतःला तुम्ही काय करा? बचाव करून घ्या, सावरून घ्या, सांभाळून घ्या स्वतःला. घाबरून परिस्थिती बघून ढिलं पडू नका, निराश होऊ नका, हत्या टाकू नका. हालेलुया. हत्या फेकून द्यायचं नाहीये. स्ट्रॉंग व्हा, बळकट व्हा, उभा राहा. कारण आमच्यासाठी परमेश्वर काय म्हणतात? यशाया 41, आयझाया 41:41, त्यामध्ये 9 पासून 13 वचन आपण वाचले. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या शेवटच्या दिवसामध्ये परिस्थिती बघून कुणी डळमळू नका, पण आणि जास्त देवावर प्रेम करा आणि जास्त तुमचा विश्वासाने बळकट व्हा. वाचा 41:9 पासून. यशाया 41:9 पासून पुढे. हा. मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, आमेन. तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. येस. मी तुला निवडले आहे, येस. तुझा त्याग केला नाही. आमेन. काय म्हणतात ते पप्पा? पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मी तुला जवळ केलेलं आहे. कधी विचार केला? मी 2 आठवड्याच्या आधी तुम्हाला सांगितलं, मी कोणाला माझा घराणा तरी काय देवा तिथपर्यंत आम्हाला घेऊन आलास. कधी विचार केला का एवढ्या मोठ्या जगामध्ये तुम्हाला आणि मला देवाने त्याची ओळख दिली, किती आम्ही धन्यवादित लोक आहोत. विचार करा, या एरियामध्ये बघा, या गल्लीतले लोक बघा, किती लोक आहेत, किती लोकांना येशू माहित आहे. पण आमच्या देवाने एक विशेष अनुग्रह केलेला देव आहे. अपार प्रीतीने आम्हाला जवळ केला, त्याची ओळख आम्हाला दिला. म्हणून म्हणतात, या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मी तुला निवडून घेतलेला आहे, तू माझी आहेस. मी तुला माझी सेविका केलेलं आहे. बघा, सेवा म्हणले मी उभारून म्हणतो म्हणून मी सेविका नाही आहे. एव्हरीबडी जे येशूला ओळखतात ते सगळे सेवा करणारे लोक आहेत. देवाने काय म्हटले? जा आणि शुभवर्तमानाची घोषणा कर, जा आणि लोकांना सांग. प्रत्येकाच्या जबाबदारी आणि सेवा करायलाच पाहिजे. असं नाही की कुणाला तरी बँड मिळाला, पुलपीट मिळाले, बॅच मिळाले, तेच करायचं असं नाही. प्रत्येक विश्वासणारे हा देवाचे सेवक आहेत. तर काय म्हणतात? पृथ्वीच्या दिगंतापासून मी तुला वेगळं केले, मी तुला निवडून घेतलं, तुला मी सेवक केले. पुढे मी निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. तुझा त्याग केला नाही. पहिला लक्षात घ्या, ज्या देवाला मी विश्वास ठेवला तो कधी आम्हाला त्याग करणारा देव नव्हे. तो कधी आम्हाला सोडणारा बाप नव्हे. तो आम्हाला विशेष काळजी घेणारा बाप आहे. पुढे 10वे वचन. हा. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. काय म्हणतात? तू भिवू नकोस. कुठेही जा, परिस्थिती काय पण असू दे, समुद्र आला, पाणी आला, डोंगर आला, काटे आले, काय पण असू दे, मी तुझ्या बरोबर आहे. तू भिवू नकोस. तुला मी कधी सोडणार नाही, मी तुला कधी त्यागणार नाही. पुढे मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. मी तुला शक्ती देतो. बायकांना शक्तीची सक्त गरज आहे ना? शक्तीची सक्त गरज आहे ना? काय जरा काम केलं असं होतं ना, काहीच नाही अंगात असं वाटतंय, असं म्हणतात ना, म्हणतात की नाही? काय नाही, जीवच गेल्यासारखं वाटतंय. काय तर काय तर एनर्जी पाहिजे, जर चहा पाहिजे, चहा पाहिजे, चहा पाहिजे. हा, बाबा काय म्हणतात? माझी शक्ती मी तुला देतो. तुला मी साधं केलेलं नाहीये. साधं केलं तर मी कुठं तुला बसवलं असतं. कुटुंब दिले तुझ्या हातामध्ये. काय दिली? फॅमिली. कुटुंबात ते दोघे असू दे, तिघे असू दे, की लई लोक असू दे, जॉईंट फॅमिली मध्ये किती किती लोक असतात. सगळ्यांची जबाबदारी तुझ्या हातात दिलो मी. म्हणून मी तुला शक्ती पण देतो, तुझी सांभाळ पण मी करतो. पुढे मी तुझे सहाय्यही करतो. सहाय्य पण करतो. तुला कांदा चिरताना मी कचरा टाकायला जातो, तेल गरम करायला ठेवतो. तुम्हाला समजत नाही, हो मी अशी करून 4 तासाचं काम 2 तासाच्या आधी करतो. माझी साक्ष आहे. मी कुठल्या पण गोष्टी एकटी करत नाही. साधं वर चढताना डॅडी चलो काम करेन, आता करत ना, बाहेर पडताना डॅडी चलो चलो, बाबाने घेऊन आलो, असं बाहेर पडत नाही. काय पण करू दे, नाश्ता करायचा आहे डॅडी चला या. काय कुठल्याही एक गोष्टीवर मी काय पण करते ना. हो मी 10th फ्लोअरवर राहतो, वरती 10th फ्लोअरवर तिथं खुर्चीवर चढून जळाला पाणी घालत असते. विचार करा, म्हणले की स्वर्ग लोकी देवाला गौरव. तर मी काय म्हणतो, कुणाला सांगत नाही. ब्रदर म्हणा जरा येऊन उभा राहा, मी पाणी घाललं जरा जरा, काय नाही.
डॅडी दॅट्स इट. चढत नाही, हात पुसत नाही डॅडी. कसं मला समजत नाही. आरामात जाणवतं कोणतरी धरून टाकायलाय, कोणतरी काम करायलाय. जेव्हा तुम्ही त्या वेळे होता ना त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवतो तुम्ही एकटे नाही, प्रत्येक गोष्ट तो आहे बरोबर. प्रत्येक क्षणाला जेवताना पण गाताना पण. मी असं जेवण घेतलं ब्रेकफास्ट करताना डॅडी कम. हालेलुया. प्रेयर करतो मी पहिला जेवणासाठी. प्रेयर केल्यानंतर डॅडी या खाऊया. पटकन पहिला घास तोडताना पहिला डॅडी. एक जमाना होता पहिला घास नवऱ्याला. हो काल सांगत होते बरोबर आहे तुम्हाला. माझी बायको पाय पडायची, मी किती मजा वाटायचं मला. हा लय खुशी वाटायची ते ना. सकाळ संध्याकाळ दिवसभर बायको पाय पडते. नुसतं पडत नव्हतं. बेडवर उठलं की डोकं ठेवायची पायावर. हे झोपायची तर मात्र डोकं पायावर ठेवून असं करून असं करून उठायची. काय बाबा आता काय नाही बाबा. तो बाबा नवऱ्याला जेलस होते. बाबा बाबा म्हणतात ना. बाबा तो डॅडी डॅडी म्हणते. हालेलुया. मग लक्षात घ्या मी एकटे नाही येतो म्हणतो. तुला मी शक्ती पण देतो, तुला मी सहाय पण करतो. मागत नाही, समाधान मिळत नाही, मग रडत बसता. किती काम करायचं की काम तेवढंच करता दुसऱ्यांचं तेवढंच जास्त करत नाही तुम्ही. पण रडकं तोंड घेऊन करता की नाही ते 4 तासाचा 8 तास जाते. समजायला सगळ्यांना जेवढं काम तेवढं. पण तुम्ही काय वेगळं करता. सगळ्यांना तेच काम असते. पण हे रडकं तोंड चिंता करून. बाबा म्हणते चिंता न कर. मी म्हणते चिंता चिंता. काळजी करून करून रडून रडून आतून कचून कचून मीच करायला पाहिजे, मीच करायला पाहिजे. किती काम पडले, किती काम पडले. अर्ध जीव गेला इथेच. फ्रीली करावं हसत खेळत. 4 गाणं म्हणा काम कथम. कळालं का? किती पाहिजे. बाबा काय म्हणतात तुला शक्ती पण देतो, तुला मी सहाय पण करतो. पुढे मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. काय म्हणतात धार्मिकतेच्या उजव्या हाताने कुठला पण हाताने मी तुला सावरतो. आय प्रोटेक्ट यू. केअर पण घेणार, हेल्प पण करणार, मार्गदर्शन पण करणार, तुम्हाला सांभाळणार पण. रणशिंगाची म्हणजे हे तरी लढाईची बॅटलचा आवाज ऐकू आले. परिस्थिती बघून तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. कन्फर्मेशन आहे आमच्यासाठी एक स्पेशल बूस्टर आहे. पुढे 11. पहा जे तुझ्यावर शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझ्याशी जुळणारे शून्यवत व नष्ट होतील. तुमच्या विरुद्ध लढणारे, तुम्हाला त्रास देणारे दिसणार पण नाही. लक्षात घ्या. मी घरच्या लोकांसाठी सांगत नाही असं प्रार्थना करू नका. पहिले आपला त्रास घरातूनच होतो. घरच्या लोकांपासूनच आपला त्रास होतो. ह्यांना नाश करा असं नाहीये बायबल म्हणते. पण बाकीचे जे लोक आपला नाश करणारे कुठून कुठून. कोण गरम चटकं देतात, कोण कुठून काय सुरू असते काम. ते बाबा म्हणतात त्यांना दिसणार पण नाही. त्यांची मी अशी दशा करेन, अशी मी त्याची दशा करेन. मला आठवतो मी प्रभूमध्ये यायच्या आदल्या वर्षी आहे. मी 98 मध्ये प्रभूमध्ये आलो. 97 मध्ये आम्ही कट्टर मोठी पूजा. दर शुक्रवारी आमच्या घरात पूर्ण घर साफसफाई करते. एव्हरी फ्रायडे पूर्ण घर साफसफाई करणार. पूर्ण घरातले कर्टन्स बदलणार आणि पूर्ण ते ऑल्टर होतं ते सगळं साफ करत, ते कपडे बदलायचे, सगळं ते मूर्त्या डिंबर, ते सगळं पूजन काय 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 आम्ही करायचं दर शुक्रवारी. आणि शनिवारी सकाळी मला आठवतो तेव्हा मेड त्या दिवशी आली. मेड नव्हती ऍक्च्युअली त्यावेळी. आणि मी काय केलं पूर्ण घर साफसफाई. जे बाईची करतात ना तसं आम्ही तेव्हा होता. मी पण लय काळजी घ्यायचो. घरचं स्वच्छता, स्वतःचं स्वच्छतेकडे लक्ष नसायचं तेव्हा. घरचं स्वच्छता एवढी घर साफसफाई केली, सगळं केली. आणि आमचा हॉल असा बाहेर आणि मी असा बेडरूम मध्ये हॉलमध्ये सगळं आज जाऊन साफ करून येऊपर्यंत बघतो पूर्ण घरात तांदूळ पडलेले. पूर्ण घरात तांदूळ. आणि प्रभूमध्ये नव्हतं, माहीत पण नाही हे काही ज्ञान एवढं नव्हतं. तेव्हा मी 25 वर्षाची. आणि काय केलं आत गेलं सगळं घर पुसून आलं, सगळं केलं. म्हटलं माझ्या जे तांदूळ ओढत बसायचे ना, म्हटलं एखादं त्याच्या हातात पडलं की काय. मी सगळं ते तांदूळ गोळा केली, सुपरीत भरून काढलं आणि मी असं बाहेर जाऊन दाखवलं. मग बघितलं म्हटलं माझ्या घरचे तांदूळ वेगळं, हे तांदूळ कुठून आलं. हे काय बायबल सांगते, काय सांगतात वाचलेलं. पहा जे तुझ्या शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील.
तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. हालेलुया. झुंज कुठून ना कुठं काहीतरी करायला काही लागत नाही. देवाला धन्यवाद. त्यांनी वाईटाची योजना असतील देवाने चांगलं केलं. देवाने चांगलं केले. त्याची बुद्धी आम्हाला दिली. कुटुंबाचं तारण केली. हालेलुया. किती लोकांनी वाईट प्रयत्न करू दे. मी असली आहे लिंबू उतरून टाकले की त्याला कापून लिंबू शरबत करून पिलेली आहे. अंड फेकतात ना उतरून त्याला काय काय तरी लावायचे नसाने फेकायचे. हळू जाते अंडे घेऊन त्याच्या आमच्या आंटीकडे जा. आंटी ऑमलेट करताय. लहानपणी लई वांडे काय काहीतरी केले असते कांडे लई. कुठं पण काय फेकून दिले. कुठलं कुठलं जायचं रस्त्यावर कुठं ते असते की नाही. मग तिथे शिरा ठेवलेलं असतात ते घेऊन खायचं. नारळ ते घेऊन खायचं. मजा खूप केलं असं लहान असताना. म्हणून असं हलवलं नाही एकेकानं धरून नंतर. हालेलुया. हा खूप देवाचं सामर्थ्य आहे. कृपा देवाला असं पुरवलंय. पचून गेली लहानपणापासून. पण इथं काय म्हणतात कोणी तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे तुमच्या विरुद्ध वाईट करू दे त्यांची तुमच्या बरोबर लढ्यामध्ये ते लोक हरणार. पुढे तुझ्याशी लढणाऱ्यांना गुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाही. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांच्या नायनाट होईल. हालेलुया. तू शोधशील कोण माझ्या विरुद्ध लढायला कोण मला त्रास द्यायला. सापडणार पण नाही. तर मला एक पण शत्रू नाही. सैतान सोडून मला कोण शत्रूच नाही. फक्त सैतान माझा शत्रू आहे. कुणी माणसं माझी शत्रू नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट मी कुणाला द्वेष करत नाही. कुणाबद्दल माझ्या मनात जेलस हेट्रेड ईर्ष्या बिर्ष्या काय काय असते ना तसलं काहीच नाहीये. मी म्हणते माझे बाबा मला आणि काय मला पाहिजे. काय पाहिजे मला दुसरं. मला काहीच नाहीये. पण इथं म्हणते तू शोधशील त्याच्यासाठी पण ते सापडायचे नाही. तू त्यांना वस्त्राप्रमाणे गुंडाळशील. म्हणजे जे लोक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पीडा देत होते तुम्हाला त्रास देत होते कुठल्याही प्रकारे बाहेरून त्यांना देव गुंडाळून टाकणार आहे. देव त्याला कोणा ठेवणार नाही. हालेलुया. देव आपल्या पक्षाने लढणारा देव आहे. तो आपला पक्षाने सर्व काही कार्य करणारा बाप आहे. हालेलुया. झालं 13 पर्यंत. 13 कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नकोस मी तुला सहाय्य करतो. काय म्हणते पप्पा तू भिवू नकोस मी तुला सहाय्य करतो. हालेलुया. पण ह्या गोष्टीमध्ये जेव्हा देव आपल्याला मदत करतात आम्ही आमचं ख्रिस्त पूर्ण देवावर ठेवली पाहिजे. आम्ही लुडबुड करायचं नाही. समजाले. आम्ही लुडबुड करायचं नाही. आमच्या बुद्धी आमचं ज्ञान आम्ही कुठेही वापरायचं नाही. कारण देवासमोर कुठल्याही माणसांची बुद्धी ज्ञान युक्ती कामाला येणार नाही. हालेलुया. नीतिसूत्राचं पुस्तक काढूया आपण. नीतिसूत्र प्रोव्हर्ब्स 21:30 21:30 वाचूया. नीतिसूत्र 21:30. नीतिसूत्र 21:30. हा. परमेश्वरापुढे शहाणपण बुद्धी व युक्ती ही मुळी चालत नाही. परमेश्वरापुढे शहाणपण बुद्धी व युक्ती हा मुळी चालत नाही. कुठल्याही माणसाने देवासमोर आपला बुद्धी दाखवायची प्रयत्न करू नका. आपली युक्ती आपले शहाणपण दाखवायची प्रयत्न करू नका. समजलं. देव देव आहे त्याला कुणी काही दाखवायची गरज नाही. समजाले का. लई लोक देवासमोर लई हुशारीने वागण्याने सापडून पडतात. देवाकडे कुणाचाही बुद्धी युक्ती शक्ती चालत नाही. देव देव आहे त्याच्या ज्ञानाने जेव्हा आम्ही बघतो ते आपल्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे वेळ झालेला आहे. ब्रेकिंग फास्ट पटापट मिळत आहे. आता जे काही आमच्या जवळ आहे गर्व पैसा हे मिळवण्याची शक्ती आणि बुद्धी देव देतो आम्हाला. समजलं. अनुवाद 8:18 वाचूया. अनुवाद 8:18. Deuteronomy 8:18. तिथं काय म्हणते पैसा हा मिळवण्याचा बुद्धी देव आम्हाला देतो. वाचा. अनुवाद 8:18. अनुवाद 8:18. हा. पण तू आपला देव परमेश्वर त्याचे स्मरण ठेव. पहिली गोष्ट आम्ही काय केले पाहिजे. त्याचे स्मरण ठेव. आमचा देव जो परमेश्वर त्याचे स्मरण ठेवली पाहिजे. त्याला कधी विसरायचं नाही. असू दे नसू दे काय पण होऊ दे देवाला कधी विसरायचं नाही. पुढे. कारण त्याने तुझ्या पूर्वजाशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. सामर्थ्य कोण देतो तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी. परमेश्वर. देव आम्हाला शक्ती देतो. देव आम्हाला बुद्धी देतो. देव आम्हाला ज्ञान
ज्ञान देतो, म्हणून आम्ही धन मिळवतो, म्हणून देवाविरुद्ध घमंड करायचा नाही, त्याला विसरायचा नाही. आज लोकांमध्ये प्रॉब्लेम काय, आशीर्वाद पाहिजे पाहिजे पाहिजे, मिळाल्यानंतर देणाऱ्याला विसरतात. रणजित सिंगाचा जे आवाज ऐकू येते काय आहे, हे सगळ्या गोष्टी म्हणा त्या दिवशी तुम्हाला त्याच्यापासून लांब नेणार. आज जर आम्ही देवासाठी तयार नाहीये, हे छोट्या छोट्या गोष्टी तुमचा मोठा नुकसान करणार जीवनामध्ये. बायबल म्हणते देवासमोर कोणाची बुद्धी युक्ती शक्ती चालते, कोणाचं ज्ञान चालतो. या वचनाला मी बघितलं, धन मिळवण्याची शक्ती हा देव देतो, म्हणून त्याला कधी विसरू नका. पैशाला म्हणून देवाला कधी विसरू नका, कधीच नाही. आता सगळं मिळालं, देव कशाला पाहिजे? जे लोक काय पाहिजे म्हणून देवाकडे येतात ते टिकत नाही देवामध्ये. समजाले? काहीतरी पाहिजे म्हणून देवाकडे येणारे लोक ते मिळून परत देवाशी राहतात, मिळालं की निघून जातात टाटा बाय बाय करून. पण जे लोक देवासाठी येतात त्यांनी काय असो नसो, मिळो किंवा नाही मिळो, ते देवाला कधी सोडत नाही, कधीच सोडणार नाही. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आम्हाला जे काही देवबाबा देतात हे घेऊन देवाला विसरायचं नाही, बायबल म्हणते क्लिअर. पण आता प्रॉब्लेम काय आहे, आमच्या जवळ जे काही आहे देवाने दिलेलं आहे, पण आमची वागणूक देवासाठी कसं आहे आम्ही बघूया. मलाकी पहिला अध्याय, मलाकी पहिला अध्याय 6 पासून 9 पर्यंत थोडं वचन असेल. मलाकी पहिला अध्याय 6 ते 9. मलाकी 1:6 to 9. मलाकी पहिला अध्याय 6 पासून पुढे. हा. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. हा. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? काय म्हणतात बाबा इकडं? मुलगा आपल्या बापाचा सन्मान करतो, दास आपल्या धनीचा सन्मान करतो. तुम्ही मला बाबा बाबा म्हणता तर माझा सन्मान कुठं आहे? काय म्हणतात बाबा? कुठं आहे माझा सन्मान? तुम्ही मला बाबा म्हणता ना, तर माझा रेस्पेक्ट कुठं आहे? बाबाला बाबाची किंमत द्यायला नको का हो? पाहिजे की नाही? हा? काय प्रश्न विचारला? तुम्ही मला बाबा म्हणता तर माझा सन्मान कुठं आहे? पुढे, मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? मला धनी म्हणता, यू आर द प्रोव्हायडर म्हणता, पुरवठा करणारा तू आहेस म्हणता, तर माझं भय कुठे आहे तुम्हाला? मी दिलेल्या हाताकडे तुमचं लक्ष आहे, घेत आणि निघून जाता, पुढे माझा काही विचार करत नाही. पुढे, असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नावाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? आता पण प्रश्नात असं डोक्यात येते मला, याजक याजक प्रत्येक जण आहे. 1 पीटर 2:9 मध्ये आहे, आम्ही राजकीय याजक गण आहे. जे कोणी ईश्वर विश्वासाचे लोक आहेत ते राजकीय वंशातले लोक आहेत. याजक म्हणजे सेवा करणारे लोक, हे फक्त पास्टर लोक यांच्यासाठी नाही. जे ईश्वर विश्वास ठेवणारे प्रत्येक बिलीवर याजक आहेत. आम्हाला सेवेचा हक्क देवाने दिलेला आहे. आणि जाताना आपण सांगून गेले ना, जा सर्व सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा, प्रत्येकाला सांगा, म्हणजे ही आम्ही आहे. ते बाबा काय म्हणतात, मी दिलेला पैसा, मी दिलेल्या गोष्टी म्हणतात सगळं माझ्याकडून आहे. माझा मान कुठं आहे? माझा सन्मान कुठं आहे? मला आदर कुठं देता तुम्ही? पुढे, सर तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता, तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळवले? तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज तुच्छ आहे असं तुम्ही बोलता, जेणेकरून तुम्ही ते विटाळता. काय म्हणतात? चांगलं सगळं तुमच्या जवळ ठेवता, विठाळलेला देवाला देता की नाही हो? थोडंसं काळजी घ्या. आता व्हेरी इम्पॉर्टंट ठिकाणी मी आलेला आहे तुम्हाला. आतापर्यंत मी लय हसला, जरा लक्षपूर्वक ऐकण्याची वेळ आहे. आता काय म्हणते, मी तुम्हाला सर्व काही दिलो, तुम्ही आता माझ्याशी कसं वागत आहे? मी फक्त पैशाबद्दल या ठिकाणी बोलत, तुमच्या जीवनाबद्दल बोलत आहे. फर्स्ट थिंग मी तुम्हाला कायम शिकवते, मी तुमच्या पैशाबद्दल तुमच्या प्रॉपर्टीबद्दल माझं काही लेणं देत नाही. आध्यात्मिक सेवा लवकरच 12:1 प्रमाणे स्वतःचं समर्पण करणे हा आमचा आध्यात्मिक सेवा आहे. देवाला आमचा नाही तर आम्ही पाहिजे. तर काय सांगते, ज्या देवाने आम्हाला जीवन दिले त्या देवाला आम्ही कुठल्या पद्धतीचं जीवन देत आहे? उरलेला नको असलेला, टकलेला, प्रार्थना तासातावन असताना नुसतं काम करायला एनर्जी पाहिजे. समजायला मी काय बोलालो? जेव्हा तुम्ही तासातावन असता तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती पाहिजे, पळापळी करण्यासाठी तुम्हाला शक्ती पाहिजे. जेव्हा तुम्ही दमता तकता, शक्ती नाही
लक्षपूर्वक आहे का मी काय बोलालो. येणारे येऊ दे, जाणारे जाऊ दे, तुम्ही बघा कसं आहे. काय सांगते वचन, पुन्हा ते ज्या देवाने आम्हाला जीवन दिली. मी परत सांगतो, तुमच्या पैशाबद्दल मी बोलत नाहीये. पैसे मिळण्याची ज्ञान बुद्धी देव देतो, त्याच्याबद्दल वेगळा आहे. पण देव म्हणतो, तुम्ही मला धनी म्हणता, मला गुरु म्हणता, मला देव म्हणता, मला बाबा म्हणता, माझी किंमत कुठं आहे, माझा रेस्पेक्ट कुठं आहे. तुम्ही म्हणता तर मला ते का देत नाही. सर्व तुम्ही मला म्हणता बरोबर आहे, मी तसंच आहे, पण मला कुठं ठेवला तुम्ही. याचा अर्थ काय आहे, नको ते गोष्टी उठल्यापासून नंतर काम 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 लागायचं. जेव्हा थकून थकून अंगात जीव नाही, तेव्हा जाऊन प्रार्थनेला बसायचं बायबल घेऊन. काय म्हणजे आता वेळ मिळाली जरा बसतो, झोपायला चान्स मस्तपैकी. ऑलरेडी दमलेले, प्रार्थनेला गेले, काय लुलू 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 म्हणून गाणं म्हणायची गरज नाही, आरामात झोपून जाशील बसले बसले. समजायले. देवाला ह्या गोष्टी आवडतात का, ही देव तुमच्याकडून अपेक्षा करतात का. देवाला काय पाहिजे, ताजं पाहिजे, चांगलं पाहिजे. मी तर काय म्हणतात, वेदीला विठाळतात ते लोक पुसक बिस्क आणून देऊन. पुढे तुम्ही आंधळा पशु अर्पिता, हा अधर्म नव्हे काय. लंगडा किंवा रोगी असा बळी देता, हा अधर्म नव्हे काय. चांगला असणं ते नकोय. आजारी पडले, ले बरं नाही, बिचार देवा देवा वाचव की देवा. काय म्हणतात, मरायला टेकले की मला बरं कर, मला जीवन दे, म्हणजे मी तुला सेवा करेन. म्हणतात की नाही, म्हणतात की नाही. आता मी एकदम टवटवीत आहे, तासत तवा नाही, देवा मी सगळं टाकतो तुझी सेवा कर. माहित का कोण म्हणणार आहे. काय म्हणतात, सगळं काही देवाने दिले, पण कुचक उरलेलं लंगड लुड देवा. तर देव स्पष्टपणे म्हणतात, या गोष्टी देवाला आवडतात काय. चांगला चांगला ठेवला तुमच्याकडं, चांगलं मला पाहिजे, आणि कुचक नासलेलं नको असलेलं देवाला. तुमच्या जीवनात उत्तम वेळ देवाला द्या, उत्तम गोष्टी देवाला द्या, उत्तम जे काही इम्पॉर्टंट आहे ते देवाला द्या. मी म्हणतो ना, सुखात असताना मी देवाला स्वीकार केले. काही कमी नव्हतं माझ्या जीवनात. मी सांगतो ना, काही कमी नव्हतं, सगळं व्यवस्थित. 2-2 बायका घरात कामाला, नवरा प्रेम करणारे, ढीगभर पैसा, बंगला, गाडी, सगळं असताना देवाकडे मी आलो. पण ज्या दिवशी आला तेव्हापासून आजपर्यंत, पण आल्यानंतर बाबांनी ना शून्य केले आम्हाला. आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे असताना पळून गेले असते, कशाला आलो देवाकडे म्हणून. शून्य केलं देवाने, शून्य. आल्यानंतर सगळं होतं नव्हतं, सगळं काढून घेतलं, सगळं रिकामी केलं, सगळं घेतलं, सगळं पुन्हा देवाने उभा केलं. जे काही पवित्रता त्याच्या गौरवासाठी, पापाचं काही नाहीये. हालेलुया. ते सगळं लुबाडलेले, 2 नंबर धंदा केलेले, पापाचं सगळं होतं ऐश्वर्या. देवाने आज असं प्लस केले, असं प्लस केले, त्याच्या गौरवासाठी केले. ते काय सांगते, कुचकं बिचकं देवाला देऊ नका. किती लोक आहेत आज उठल्या उठल्या पहिला तुम्हाला देवाची आठवण येते. हो, उठले की पहिला कट्टा, गॅस कट्टा, डबा करायचा, पुरुषाला द्यायचं. उठणार नाही लवकर, वेळ न उठणार, कारण रात्री झोपणार नाही. आता मी पण, आम्ही किती झोपतो, 12:30ला 1ला झोपतो मी रोज. रात्री 5 वाजता आता उठतो, 3ला उठत होतो प्रेयरला. सगळ्यांनी असं काय काय बोलले की नाही, बंद करायला लावली. 2-2.5 तास झोपत होतो मी फक्त. किती? 2-2.5 तास झोपत होतो. माझा मुलगा, त्याला बरोबर सगळ्या घरच्या लोकांनी धरून सांगितलं. तो इतका हुशार आहे, तो बिझनेसमॅन आहे. बसून मला म्हटलं, मा तुला लई सेवा करायचं आहे की नाही. पहिला प्रश्न मारले त्याच बोलली. म्हटलं हो, तुला माहिती आहे किती लोकांना तुला अजून वाचवायचं आहे, किती लोकांना तुझी गरज आहे. तू काय करायले 2-2 तास 2.5 तास तू आता झोपून एक प्रकारे आत्महत्या आहे. तेव्हाच आवडत नाही मम्मा, विचार कर. लई हसून गोड गोड बोलून समंजसपणाने मला की नाही 5 वाजतापर्यंत आणला. तरी 4 तास झोपतो, 4-4.5 तास एवढंच. पण आमची बायका बिनकामाचा बसून वेळ घालवणार. रात्रीची झोपायला वेळ, उठायला वेळ, उठल्याला वेळ. न उठलं की मग कट्टा शॉप, दुसरं काही दिसत नाही. गॅस कट्टा, स्वयंपाक पाणी, हे ते. आता दमून दमून असं काय होतं बायकांची. सुरू होतो चहा पासून,
पाणीपासून, मुला शाळेला डब्बांपासून, ब्रेकफास्ट पासून, ब्रेकफास्ट झाले दुपारचे जेवण, मग भांडी, मग कपडे, मग अंघोळ. आता कुठं वेळ आहे प्रार्थनेला? आता वेळ नाही प्रार्थनेला. दुपारी जरा वेळ काढून बसतो. आता दुपारी अंगात जीव नाही. आता तुम्ही कुठलं द्याल असं देवाला? कुचकच द्यायला की नाही? बिघडलेलं द्यायला की नाही? बाद झालेलं द्यायला की नाही? देवाला हे पाहिजे? आवडत नाही. पुढे नो. असल्या अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन पहा, तो तुझ्यावर प्रसन्न होईल काय, अथवा तुझ्यावर त्याची मर्जी बसेल काय? तुमच्या घरी कोणतरी एक चांगलं कॉर्पोरेट आलंय, लई मोठं मंत्री नको, कॉर्पोरेटला बोलूया. हा, तुमच्या घरी कोणतरी कॉर्पोरेट आले आणि तुम्ही तास बुके आणायचं सोडून घरात कुठं पडलेलं कुचक 4-5 दिवसाचा या वेलकम वेलकम म्हणलं किती खुशीने घेतील ना ते? घेतील? हा, देणार तर कुणी? उलट तर बाबा 4 दिवसाचा बुके पहिला खाणार आहे ते असं गाण दिसायला लागणार. देणे तर लांब, घरात पण ठेवणार नाही तुम्ही. पण देवाच्या गोष्टीबाबत काय आमचं डिसिजन, आमचा विचार कसा आहे? कसा आमचा विचार आहे? आवाज तरी कानी पडते, चारी बाजूने दिसत आहे येशू येणे जवळ आलेले आहे, पण अजूनही आम्ही लोक सिरियस नाहीये. पुढे 9वे वचन. आता परमेश्वराने आमच्यावर करुणा करावी म्हणून देवाचा अनुग्रह मागा. देवाने कृपा कर, आमच्यावर देवाकडे अनुग्रह मागा. देवा आमच्यावर दया कर, आमच्या बुद्धी दे. तुला देव ज्ञान नाही, डिवाइन नॉलेज नाही. मना दे बाबाकडे, देवा तुझं ज्ञान तू मला दे. तुला समजून घेण्यासाठी कृपा कर माझ्यावर, मला बुद्धी दे. आणि देवा. पण तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज विटाळले आहे, त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न हे तुच्छ आहे, अशाने तुम्ही माझ्या नावाची अप्रतिष्ठा करता. तुम्ही असेही म्हणता, काय पीडा ही? तुम्ही नाक मुरडता. लुटून आणलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता. तुमच्या हातचे असलेले अर्पण मला पसंत होईल काय? हालेलुया. लंगड लुड असं देवाला द्यायचं. गिव्ह द बेस्ट टू द लॉर्ड. उत्तम असं गोष्टी देवाला द्यावं. न चाललेले नोट, कुठंच भाजीवाली बाईने नोट घेतली नाही हो, इथं आरामात ऑफिंग बॉक्स मध्ये टाकायचं. इथं चालते. कोणाला माहिती कोण टाकले म्हणून? सगळे टाकायला, मला पण टाकायला पाहिजे. मग ही नोट कुठं बसणार, कुठं चालणार? मी नाही. कडक कडक नोट माझ्या बाबासाठी. रिस्पेक्ट आहे बाबाला. हालेलुया. कपडे घ्यायला जावा, शॉपिंगला जावा. किती 1,500ची साडी आहे, 2,000ची साडी, 4,000. नुसतं 4,000 आहे, नुसतं 1,500 आहे. किती छान आहे नी. मला वाटलं 5,000 असेल. 4,000च आहे, 3,000च आहे. किती इझिली घेतात. ऑफरिंग टाकायला आले की 100 रुपये द्यायचं. 100 रुपये द्यायचं ऑफरिंगला. एवढं द्यायचं? काय म्हणतात? चांगलं चांगलं आपल्यासाठी कुचक. आणि आता सुद्धा लोक कॉइन्स टाकतात. दुकानात कॉइन्स द्यायला लोकांना लाज वाटते. आता वाटते की नाही हो? तुम्ही देताय का सगळ्या कॉइन्स गोळा करून? दूध द्या, कुठलं तर मोठ्या दुकानाला जाऊन दूध द्या, अंडी द्या, ब्रेड द्या. कोण म्हणतात? बोला बोला. हा म्हणतात. इकडे हळू चालू टाकायचं, कटक्क म्हणून आवाज येते. किती हळू केलं तरी. बायबल काय म्हणते? गिव्ह द बेस्ट. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रिपरेशन्स आहेत. देवाला स्वतःला तुम्ही कसं समर्पण करता, किती देवाबद्दल तुम्ही सिरियस आहे, त्याचा आवाज ऐकून किती तुम्ही देवाच्या ज्ञानात तुम्ही भरत आहे, देवाला काय तुम्ही देत आहे, हे सर्व व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट एक वचन जास्त म्हणून मी दाखवलं, मग आपण प्रेम करूया. गीतरत्न 5वा अध्याय, गीतरत्न 3रा अध्याय, गीतरत्न 3रा अध्याय, त्यामध्ये 2 पासून आपण वाचूया. 5वा अध्याय 2 ते 6. सॉन्ग ऑफ सॉलोमन 5:2-6. 5वा अध्याय 2 ते 6. या ठिकाणी जरा लक्ष द्या. जे काय आम्ही आता कानी आम्हाला आवाज येत आहे, येशू येणार आहे लवकरात लवकर, चारी बाजूने आम्हाला माहिती आहे, सर्व काय आम्हाला दिसत आहे, पण आज आम्ही किती सिरियस आहे या वचनामध्ये आपण बघूया. गीतरत्न 5:2 पासून. मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे. ऐका, माझा वल्लभ दाढ ठोकत आहे, त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. तो म्हणतो,
माझी भगिनी, माझी प्रिये, हा. माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड. काय म्हणत आहे तिथं? मी निद्रिस्त आहे, माझं मन जागृत आहे. आज बरेच लोकांच्या परिस्थिती हा आहे. समजलं? मी निद्रिस्त आहे, मी झोपत आहे, पण माझं मन जागे आहे. आज लई लोकांच्या शरीरातून तुम्ही देवाला जाण्याचं हे शरीर देण्याचा तुम्ही प्रयत्न नाही, पण तुमचं मन देवाकडे आकर्षण होत आहे. तुमच्या मनाला जाणवते मला देव पाहिजे, मला काहीतरी करायचं देवासाठी. आतून एक भूक आणि एक तहान लागलेली तुमच्या मनातून. पुढे माझे डोके दवाने थपथपले आहे. पण आवाज काय आला बाहेरून? हे माझी कपोती, माझी बहिणी, माझे विमले, असं म्हणून एक व्यक्ती दार ठोकत आहे. दार ठोकत आहे, म्हणा ते दार उघड, मला यायचंय आत. मगाशी मी सुरुवातीला काय म्हटलं? येशूला स्वीकार करण्यासाठी लई मोठं काय करायची गरज नाही, फक्त हृदय त्याला द्यायला पाहिजे. येशू माझा हृदयात तू ये. प्रकटीकरणामध्ये म्हणला ते पप्पाने, मी दार ठोकत, जे कोणी उघड त्यांच्या घरात मी येईन, मी वास करेन, जेवीन त्याच्यावर बसून. दार उघडत ते फोर्स करत नाही, कुणावर बळजबरी करत नाही. जोपर्यंत आम्ही देवाला दार उघडून आत घेत नाही, देव येत नाही. तसं असतं नाट्य जगाला एका क्षणामध्ये बदलले असते. म्हणजे तसं फोर्स करत नाही कुणावर. आम्हाला परमिशन दिलं, तू दार उघड, मी येतो. जोपर्यंत उघडत नाही, मी उघडतो, माझा पाय दुखू दे, मी टोकतच राहणार. उघडकी 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 उघडकी. तर काय म्हणते? दार टोका लागले, मी निद्रिस्त आहे, पण माझं मन जागे आहे. दार ठोकणारा व्यक्ती म्हणाला, माझी विमले, माझी बहिणी, दार उघड, दार उघड. पुढे माझे डोके दवाने थपथपले आहे. हा. माझे जुलपे रात्रीच्या दहीवर बिंदूनी भरून गेले हा. आहे. मी पेहरा उतरला आहे. काय सांगायला लागले तिथं? बाहेर दुःख पडायला लागले. बाहेर काय व्हायला लागले? माझे केस भिजल्यात, माझे केस भिजल्यात, तू दार उघड, मला आत यायचंय, आत घे. दार टोकून टोकून वल्लभ आपल्यासाठी मागत आहे. वल्लभ कोण? आपला येणारा नवरा. घेऊन जाण्यासाठी आपल्याला येणार आहे तो बाबा. दार टोकत आहे, आज पण उभारून उघडा, दार उघडा, उघडा, मला यायचंय आत. ही ऐकत आहे, पण दार उघडत नाही. आणि काय म्हणते ते? बाहेरून सांगायला लागल्यात, माझी केस भिजल्यात, माझी केस दहीवराने भिजलेला आहे, माझ्यासाठी दार उघड. पुढे 3 मी पेहरा उतरला आहे. हा. तो पुन्हा कसा येऊ? आतून काय आवाज आहे? मी पेहरा उतरलेली आहे. नाईट झाली ना, रात्री झाली ना. रात्री काय करतात? नाईट ड्रेस चांगला फ्रेश होऊन, पाय बी धुवून, काय काय लावून झोपलो मी. आता मी पेहराव उतरलो, परत कसा घालू? दार उघडायला यायला. हालेलुया. समजायला मी काय बोलायला? मी ड्रेस चेंज केलो, मला उठून बेडवर नाही येऊन दार उघडायला माझा पाय घाण होतील. मला ड्रेस बदलायला लागेल, मला तिकडे यायला. मी कसा येऊ? पुढे माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले. मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले, तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला. 1 मिनिट. काय म्हणते? दार टोकत असताना मनात मात्र कळवळ यायला लागले. मनात म्हणते काय? उठ आणि दार उघड, पण उठत नाही. आज ख्रिश्चन जे येशूला जाणणारे मुलं मुली म्हणणारे लोक अशीच आहेत. मन सांगते उठ, काहीतरी कर देवासाठी. सिरियसनेस नाहीये, अजिबात नाहीये. नंतर करूया, माझं काम थोडंच आहे, मी कशाला करू? हाय की दुसरी करायला. मी जे करतो तेवढं पुरं, हे काय माझं नाहीये, मी कशाला करू? बघा, पहिला आले दार टोकत असताना आवाज ऐकू येत होता, मी निद्रिस्त आहे, माझं मन जागा आहे. पहिली गोष्ट. आणि इथं काय सांगते? आवाज मला ऐकू यायला लागले, पण काय? मी पेहरावा उतरलेला आहे. आता मी कसा उठू, कसा दार उघडू? पुढे मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले, तेव्हा अडसराच्या मुठीवर गंधरस माझ्या हातांना लागला. काय केले? दार टोकून टोकून बाई का उठना, दार उघडना. बाहेरून प्रयत्न केले दार उघडायची, झालं नाही, लॉक निघलं नाही. पण हातातून आणलेला गंध रस्त्यात खडीला लागली.
जेव्हा बाई नंतर जाऊन उठून जाऊन प्रयत्न केले दार उघडायला, ते दार उघडायला गेले की त्याच्या हाताला सगळं ते लागलं, हाताला ते गंधरस लागलं जे त्याने आणलेलं वल्लभ आणलेलं घेऊन. पुढे मी बोटावरून त्याचा द्रव्य थिपकला. मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले आणि पाहते तो निघून गेला होता. हालेलुया, हालेलुया. नंतर मी गेलो, हाताला लागली, कडी काढलो आणि बघतो तो निघून गेलेला होता. तो असंच निघून जाणारा व्यक्ती नाहीये. कितीतरी तो प्रयत्न करून 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 शेवटी निघून गेला. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ती स्वतः बाहेर पडले, शोधायला गेली, लोकांनी मारून पाठवले. त्या बाईच्या वेळ सगळ्या काढून त्याला मारून पाठवल्या. काय सांगते, जीवानी आता तुम्हाला कानी पडत आहे ना, आता सिरियस व्हा. आता अलगर्जीपणा करत बसू नका. वेळ गेल्यानंतर लेट रिपेंटन्स कायम डेंजर आहे. तेव्हा करताना उथळीपणा, नंतर लय पश्चाताप करून काही उपयोग नाहीये, काही उपयोग नाहीये. ही बाई काय म्हणती, तेव्हा मला मी जागी होतो, मन माझं सांगत होतं जा आणि दार उघड, पण नाही. पेरावा उतरलो, कसा जाऊ कसा उघडू, काय काय तरी बोलून बहाणा करून पडलेली होती. पण जेव्हा शुद्धीवर आले, जाऊन उठून दार उघडले, निघून गेलेला होता. असा जीवन कोणाचाही होऊ नये. जवळ आहे तोपर्यंत त्याला घ्या. तो असं आलेला नाहीये काहीतरी घेऊन आलेला तुम्हाला आणि मला देण्यासाठी, काहीतरी घेऊन आलेलं आहे. बरं सांगतो, शेवटची घटक आहे, कधी येणार माहित नाहीये. जगामध्ये एका बाजूने देवाचं राज्य जोरात वाढत आहे, दुसऱ्या बाजूने सैतान पण त्याचं कार्य जोरात सुरू करत आहे. मी तुम्हाला लय वेळा सांगितलं, बाकीची लोक त्याच्यासाठी काही नाहीये, पण देवाला ओळखणं त्याच्यासाठी स्पेशल आहे. त्यांना कसा गिळ म्हणून तो वाट बघत आहे, कसं त्यांचं जन्म उद्ध्वस्त करून म्हणून वाट बघत आहे. पण आमची लोक संधी द्यायला अजिबात सिरियसनेस नाहीये देवाबद्दल. उभा राहा, एकवानी काही पडत आहे. तुमचं मन काही तरतर होत नाही का? तुम्हाला काही वाटत नाही का मनामध्ये? हालेलुया. इर्मिया 4:19 वाचूया. थँक्यू जीसस. इर्मिया 4:19. माझे आंतरे तुटतात हो तुटतात, माझ्या हृदयकोशात वेदना होत आहेत, माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे, माझ्या नेस्तब्ध राहत नाही, कारण माझा जीवा करण्याचा नाद रण शब्द तू ऐकला आहेस. हालेलुया. माझा जीव चारी बाजूने मला माहिती आहे येशूच्या जवळ आलेली आहे. आजही तुम्ही अजून तयारी नाहीये, तुमच्या लोकांसाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तयार नाहीये, तर आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. वेळ गेल्या परत येत नाहीये, हीच तो वेळ आहे. समर्पण करा स्वतःला, बाबाच्या हातामध्ये स्वतःला द्या. देवाला म्हणा, डॅडी माझं मन मी उघडतो तुझ्यासाठी, तू ये माझ्या जीवनामध्ये. हृदय घेऊन बघावं किती बदल होणार. तुम्ही वेळे होणार त्याच्या प्रीतीमध्ये. तुम्हाला काही दुसरं समजणार नाही, कशाची तुम्हाला ओढ लागणार नाही. मला हे पाहिजे ते पाहिजे. आज जगाने जे पैशाचे मागे लागून देवाला नाकारत आहे, असा दिवस येणार ते क्रोधाचा दिवशी लोक ते पैसे काढून रस्त्यावर फेकून देतील. एझेकिएल 7:9 मध्ये वचन, लोक रस्त्यावर फेकून देतील. आय थिंक 7:19 मध्ये आहे. जे सोनं चांदी म्हणून पाहिजे 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 म्हणून आज दिवस रात्र राबून मिळवायला लागल्या, त्या दिवशी ना सगळं रस्त्यावर फेकून देतील सोनं चांदी. बघा तेव्हाचं एक वचन, एझेकिएल 7:19. ते आपले रुपये रस्त्यावर फेकून देतील, त्यास आपले सोने अमंगळ वाटेल. काय वाटणार? आज सोनं सोनं पाहिजे पाहिजे करणारे लोक त्यावेळी काय वाटणार? अमंगळ वाटणार, गाण वाटणार ते सोनं बघून. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी. कुठला दिवस? परमेश्वराच्या कोपाचे जजमेंटचा दिवस. काय असणार? त्याच्या सोन्या रुपयाने जजमेंटचा दिवस कोपाचा दिवस असणार. न्याय निवाडा दिवस कोपाचा दिवस असणार. जसं आम्ही बोललो, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे वेतन देण्यासाठी तो येणार आहे. त्याच्या त्यांचा पगार, तू चांगला केले चल तुझा पगार, तू वाईट केले घे तुझा पगार, घे. सगळ्यांसाठी पगार आहे, ते घेऊन तो येणार आहे. मग इथं काय सांगते, तो क्रोधाचा दिवस आहे, कृपेचा दिवस नाहीये. कृपेमध्ये कसं आहे, सगळ्यांना क्षमा करत होते. तो क्रोधाचा दिवस, तो शासन करणारा देव, तिथं दयामय नसणार, कुणावर मस्कापारी त्या दिवशी चालणार नाही.
त्या क्रोधाच्या दिवशी ज्यांना सोनं प्रिय वाटून दिवस रात्र एक करून ते सोनं साठवले, त्या लोकांनी ते सोनं त्यांना अमंगल वाटणार, घाण वाटणार. पुढे व्हेरी इम्पॉर्टंट वाचा. परमेश्वर कोपाच्या दिवशी त्याच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. बचाव होणार म्हणजे सोनं चांदी लय कष्ट केलं, लय मिळवून ठेवलं, ही मला वाचवतील म्हणणाऱ्या लोकांना ते तुम्हाला वाचवू शकणार नाही. पुढे त्यापासून त्याच्या जीवाची तृप्ती होणार नाही, त्याचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे. कशामुळे ठोकर खाऊन अधर्म केले? सोनं चांदीचे मागे लागून, ते मिळवण्याच्या मागे लागून अधर्म केल्या, देवाविरुद्ध पाप केल्या, मिळवून ठेवण्याच्या नादात देवाच्या गोष्टी विसरून गेल्या, जगाच्या गोष्टी. मी तुम्ही म्हणणार आम्ही सोनं चांदी घेत नाही ना. तुम्ही सोनं चांदी बंगला गाडी घेता, बंगला गाडी पण घेतात, बिशी टाकता, कुठं तरी पैशांच्या मागे, जगाच्या गोष्टींच्या मागे लागून तुम्ही देवाला वेळ दिलेला नाहीये. तुम्ही जगाच्या गोष्टींच्या मागे लागून देवाला आपला वेळ, आपला मौल्यवान जीवन तुम्ही दिलेला नाहीये. वरचवर मस्का पाली सुरू आहे. मी चर्चला जातो, मी बिलीवर आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी बायबल वाचतो, कधी वाचतो, वेळ मिळाला की वाचतो, नाही मिळाला की नाही वाचतो. हालेलुया. बी केअरफुल. येत आहे असं मी म्हटलं, मागच्या थोडं सांगितलं, देवाच्या घरामध्ये जे जे तुम्ही वाट बघत आहे तो अचानक आपल्या मंदिरामध्ये येणार आहे. मला किती नीटमध्ये स्पष्टपणे म्हणते, जे तुम्ही वाट बघत आहे, ज्याला बघण्याची तुम्ही इच्छा करत आहे, अचानक तो आपल्या मंदिरामध्ये येणार आहे. तो वेळ आलेला आहे, तो टाइम आलेला आहे. आज पण तुम्ही म्हणत असाल माझं मी निद्रिस्त आहे, माझं मन जागी आहे, मी ऐकायला लागलो पण उठून जाऊ शकत नाही. आता तुम्हाला सोंग काढायचे दिवस नाही, ते संपले ते दिवस. एक शेवटची घटका आहे. किती तुम्ही देवासाठी सिरियस आहे, किती तुम्ही देवासाठी आतुरतेने वाट बघत आहे. ज्या लोकांना अजूनही मन देवाला दिलेलं नाही, आपलं हृदय दिलेलं नाहीये, द्या हृदय. म्हणा बाबा तू दाट टोकतेस, मी उघडतो माझं दाट तुझ्यासाठी आज. हालेलुया. थँक्यू जीसस. बाबा शेखेरी अंदाना बाबा खाना रावशा. Thank you Lord Almighty, Lord Father. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. थँक यू माय लॉर्ड. काय व्हायला का माझ्या लेकरांना? ते आवाज का नाही पडत आहे? येशू येत आहे, येशू येत आहे. त्याचे येण्याचे दिवस जवळ आलेले आहे. चारी बाजूने आम्हाला समजून येत आहे प्रत्येक ठिकाणातून. म्हणून देव बाबा म्हणतात माझे लोकांना ज्ञान नाही आहे, माझे लोक सत्याला नाकारतात, माझे लोक ज्ञानाच्या विरुद्ध जगतात, माझे लोक मला ओळखत नाही आहे. आज हे सुख, जगातल्या सुखाच्या धुंदीत सगळे लोक आहेत. ज्या देवाने काही नसताना भरपूर दिवस समृद्धी केलेल्या या समृद्धीमध्ये लोक हरवून गेलेले आहेत. ज्यांना दिलं त्याला विसरलेलं आहे. बायबल म्हणते तुला सर्व काही देण्यासाठी बुद्धी ज्ञान मी दिलेलं आहे, धन मिळवण्यासाठी ज्ञान मी तुला दिलेलं आहे. त्याला विसरू नका, त्याला विसरू नका. त्याची विसर पडलेली आहे. आज तो दाट टोकत आहे, आज पण दाट टोकत आहे, आज पण तो दाट टोकत आहे. तुम्ही कुठली बहाणा करत आहे त्याच्यासाठी? तुम्ही काय म्हणत? मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये कळवळ आहे, तुम्हाला काय ते करायची इच्छा आहे, भरपूर काय आहे, फक्त ते असं चालत नाही. माझे लेकरांनो, मत्ते 25 अध्यायात 10 कुमारी होते. 10 कुमारीने दिवा घेऊन आलेले, सर्वांच्या दिव्यात तेल होता, सर्वांनी दिवा पेटवलेले, सर्वांनी वेळ लागला म्हणून सर्वांनी झोपलेले. जेव्हा नवरदेव येणार म्हणून जेव्हा साईन आला तर सगळे सुटले. इथपर्यंत सगळे बरोबर होते, पण आज जाताना 5 लोक मागे राहिले, 5 लोक आत गेले, दार बंद झाले. आज तुम्ही स्वतःला म्हणत असाल मी पण आजपर्यंत तयार आहे, पण आज झालं की आज जाण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का? थँक्यू डॅडी. खूप वेळा देवाला धन्यवाद. मला माहित नाही कुठल्या क्षेत्रामध्ये देव तुमच्याशी बोललेला आहे, कुठली ती गोष्ट देवाने तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. भरपूर वेळा वाग्दान ऐकून जरी वळत नाही, त्याचं शासन आहे, नाश आहे प्रिया. कुणाचा नाश करावी म्हणून देवाने आम्हाला निवडलेला नाहीये.
आशीर्वाद करण्यासाठी आम्हाला निवडलेला आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. जे कोणी आत्म्याने करे पण त्याच्याकडे पश्चाताप करतील, कात्रीने देव त्यांना कल्याण करेल, त्यांना देव नक्की आशीर्वादित करणार. थँक्यू जीसस. धन्यवाद यीशु. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड. थँक्यू माय गॉड ऑलमाइटी ग्लोरी फादर. रिबाबा शिके यंदा बाबा कराबाश. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. तेरी आत्मा से भरना चाहूं, लहू से जो खरीदा है मुझे, अनंत काल तक तेरी स्तुति गाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं. तेरी आत्मा से भरना चाहूं, लहू से जो खरीदा है मुझे, अनंत काल तक तेरी स्तुति गाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. मैं जो पुकारूं तो सुन ले, तेरी वादी में हाथ थाम लेना. जब मुश्किलें मुझे लगे, रूए खुदा गिरने ना देना. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. जब यामी तूफान आए प्रभु, मेरी चट्टान बन जाना तू. जब आंधी तूफान आए प्रभु, मेरी चट्टान बन जाना तू. तेरी वायदों पर भरोसा रखूं, तेरी शांति से भर देना तू. तेरी वायदों पर भरोसा रखूं, तेरी शांति से भर देना तू. तेरी शांति से भर देना तू. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, सदा मेरे संग रहना प्रभु,
ज्या ज्या लेकरांना बाबा याप्रमाणे पश्चाताप करून प्रार्थना करत आहे, तुझं बगैर मी काहीच नाही बाबा, तुम्हाला पाहिजे म्हणाले लेकरांना स्पर्श करा बाबा. आज प्रत्येक वचनात तुम्ही बोललेले आहे बाबा, शेवटची घटका आहे, तुम्ही येणार आहे बाबा. किती आज लोक तयार आहेत आत्मपरीक्षण करण्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहात बाबा, वेगवेगळ्या पद्धतीने वचनात तुम्ही बोललेला आहात राजा. जे लोक बाबा तू दिलेल्या आशीर्वादी मग्न आहे, तुझ्यासाठी त्यांना वेळ नाही, कुचकं तुझ्या वेदीवर देत आहेत, यांना तू टच कर, बदल यांचा विचार, भजन बापांचा विचार तू बदल. प्रत्येकाला पश्चातापाचं अंतःकरण दे बाबा. आज आम्ही काय करतो आमच्या जीवनामध्ये म्हणून आत्मपरीक्षण करण्यासाठी कृपा कर. ओपन स्पिरिच्युअल आईज ओपन ओपन उघडा बापांची नेत्र उघडा राजा, आध्यात्मिक नेत्र उघडा बापा. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये बापा. मी निद्रिस्त आहे, माझा मन जागी आहे, माझा कानी आवाज पाडत पण मी उठत नाही, काहीच करत नाही म्हणणाऱ्या लोकांना आज तू टच कर, टच कर. जग आणि जगात दाखवण्यासाठी मागणारे लोक बापा, परमेश्वर एझेकिएल 7:19 प्रमाणे रस्त्यावर फेकून देतील. ज्या ज्या गोष्टी साठवून ठेवल्यात ते फेकून देतील आणि वर पाडून रडतील, याच्या मागे लागल्या कारण आमचा नाश झाला. त्या दिवसापर्यंत वाट बघू नाही लागली. म्हणलास बाबा, माझ्या लेकरांना कशाचाही मी कमी पडू देणार नाही, सगळं काही मी देऊन तृप्त करेन, मी प्लस करेन. माझे लेकर भिकारी नाही तर राजांसारखं जगतील, जगतील, त्यांना काही मी कमी पडू देणार नाही. पण त्या गोष्टीच्या मागे लागून देणाऱ्याला कोणी विसरू नाही. अनुवाद 8:18 मध्ये म्हणाल्याप्रमाणे बापा, तुझी विसरगती कुणाला पडू नये राजा. सर्व मिळालं तू बुद्धी ज्ञान देतोस, प्रत्येकाला मी मनापासून आशीर्वादित करत आहे. याच्या दिवसामध्ये बाबा नाही त्या गोष्टीच्या मागे लागून स्वतःचं नुकसान, आपल्या कुटुंबाचे नुकसान करण्यापेक्षा बाबा नम्र हो, तुझ्या हातामध्ये पड. तुझ्या वचनामध्ये देवासमोर कोणाचे बुद्धी, युक्ती, शक्ती, ज्ञान कोणीच चालत नाही. स्वतःला नम्र होऊन बाबा तुझा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकाला तुम्ही कृपा सहाय्याने मदत करा. प्रत्येकाला प्रवेशित नावाने मी ब्लेस करत आहे. ब्लेस एव्हरीवन इन जीसस नेम. प्रत्येकाला ब्लेस करा बाबा, प्रत्येकाच्या कुटुंब आशीर्वादित कर. ज्या ज्या ठिकाणी लेकर कमी येते ना बाबा, तू कृपा कर, ते आत्मपरीक्षण करून त्यातून त्याने जिंकून बाहेर पडण्यासाठी तुझी शक्ती तू दे राजा. तू म्हणलास मी तुम्हाला सोडणार नाही, माझं धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुम्हाला सावरलेलं आहे, मी तुम्हाला शक्ती पण देईन, मी तुम्हाला सहाय्य पण करेन. करा बाबा, प्रत्येकाला उभा करा, कुणी पडू नये बाबा, कुणाचाही जीवन वाईट होऊ नये राजा. या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे हजारो हजारो लोक तुझ्या राज्यामध्ये येऊ दे. ते मी ब्लेस करा, मी कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद कर. स्वतःला तुमच्या हाताने समर्पण करू. डॅडी होली स्पिरिट तुम्ही चालवलं त्याबद्दल धन्यवाद कर. प्रत्येकाला ब्लेस कर. प्रवेश छान मागते म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. सर्वांना प्लीज नो गॉड ब्लेस यू.